मग आता काय केलं पाहिजे तर आपण आपलं हे शून्य आहे, हे शून्य आपण बाबासाहेबांच्या पाठीमागे नेऊन जर उभं केलं तर त्या शून्याची किंमत वाढेल. मग ते तसं तुमचे 100 आहेत तर आपण 1 शून्य वाढवलं ते 1000 होईल. हे त्रिसरण म्हणजे काय आहे? 3च दगड का चुलीला? 3च दगड का? 4 दगड का नाही बुवा? त्रिसरणाचा अर्थ तुम्ही 3च दगड का वापरता? 3च दिवस एखादा केला का राहता? ते म्हटले आम्हाला माहीत नाही, पण हे असं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वैवाटीतला बुद्ध शोधणं आणि तो सामान्य माणसांना सांगणं की येस यू आर बुद्ध. आंबेडकर शिकला तर शाला एवढं करते, ही एक लक्ष्मण माने शिकला तर एवढं करते. जर या सगळ्यांना जर शिकता आलं आणि हे सगळे लक्ष्मण माने आणि डॉक्टर आंबेडकर झाले आणि हे जर सगळेजण नामदेव ढसाळ झाले तर शाला आपलं होणार कसं? बिलकुल सर. होय होय. म्हणून मराठ्यांना ते काही देत नाहीत. मराठी अजूनही हे लक्षात घ्यायला तयार नाहीत की दे आर स्लेव्ज, ते गुलाम आहेत आणि आम्ही त्यांचे गुलाम आहोत. गुलामाची गुलाम आणि बायका या सगळ्यांच्या गुलाम आहेत. सगळ्यांची. धम्माचा सुवर्ण महोत्सव आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला मुंबईला. तेव्हा माझ्यासोबत जवळपास 5-1 लाख लोकांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. बिलकुल. आणि पुन्हा साकेत नगरी उभी करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल याचा विचार नीट करा तर बुद्ध समजेल. अदरवाईज बुद्ध समजण्याची शक्यता नाही. बोर्ड बदलला आणि महाराजच्या जागेला बुद्ध लावला त्यानं कोणी बुद्ध होत नाही. मी काय बाबासाहेबाच्या जातीत जन्माला आलो नाही, पण आयुष्यभर मी बाबासाहेबाचा अनुयायी आहे. बाबासाहेब माझ्या जातीचे नाहीत, पण मी असं मानतो तुकोबा म्हणाले तसं आमची नाळ एक आहे, आमचा वंश एक आहे, आमची नाळ एक आहे. आणि हे जर कळत असेल तर मग त्याच रस्त्यानं जाणं अटळ आहे. लोकांच्यात परिवर्तन झालं, लोक बदलले. सारेने बुद्ध स्वीकारला का? नसेल स्वीकारला, पण सारे बुद्धाच्याच रस्त्याने निघालेले आहेत. कारण ते मायनॉरिटीज आहेत. मायनॉरिटीज असल्यामुळे त्यांना सांगता येत नाही मी बौद्ध आहे, हां, पण त्याच्या आतमध्ये जे रसायन आहे ते रसायन आता या दिशेने निघालेलं आहे. तर बाबासाहेब म्हणाले की देश भांडवलदारांच्या हातात गेला तर देशाचं स्वातंत्र्य टिकणार नाही. त्या आज अशी परिस्थिती आहे की आपल्याला शेडजी भटजींच्या विरुद्ध, नुसते शेडजी नाही, नुसते भटजी नाही, तो अनुप्रास आहे, एकच आहेत. शेडजी भटजी हे एकच आहेत. यांच्या विरुद्धची लढाई तुम्हाला तीव्र करावी लागेल. ती सत्ता संपत्ती प्रतिष्ठेच्या फेरवाटपाला हे तुकडे टाकणं जे चाललेलं आहे ती लाच आहे. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा TV चॅनल आणि लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या या 68व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या अतिशय मंगलमय दिनी आपण अशा काही मान्यवरांसोबत या ठिकाणी एक हितगुज आणि चर्चा धम्माच्या अनुषंगानं करतो आहोत. आणि आज आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले आहेत ज्यांना भारत सरकारच्या माध्यमातून पद्मश्री या मोठ्या पुरस्कारानं या ठिकाणी पुरस्कृत केलेलं आहे, ज्यांना उपराकार म्हणून या ठिकाणी संबोधलेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून धम्माची ही मोठी चळवळ या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये गतिमान झालेली आहे, असे सन्माननीय लक्ष्मणरावजी माने साहेब आज आपल्यासोबत जुळलेले आहेत. तर दर्शकांनो, एकंदरीत जाणून घेऊया आपण की धम्माची ही धम्मदीक्षेनंतरची 68 ही वर्ष आणि 68 वर्षानंतर आमच्या समाजाला किंवा आमच्या लोकांना धम्म आचरणातनं मिळालेली उपलब्धी या सगळ्या गोष्टीवर आपण या ठिकाणी आयुष्मान लक्ष्मणरावजी उपरे साहेब या ठिकाणी मानेसाहेबांसोबत आपण या ठिकाणी जाणण्याचा प्रयत्न करतो आहोत. सर, लॉर्ड बुद्धा TVच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. सर, एकंदरीतच 68 वर्षे आता धम्माला या ठिकाणी होत आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला या ठिकाणी धम्म अनुग्रहित केला गेला आणि त्याच अनुषंगानं एकंदरीत काय वाटते की ही धम्माची चळवळ, लोकांनी अनुसरलेला धम्म आणि त्याची परिणिती काय आहे? पहिल्यांदा सर्व धम्मबंधूंना आजच्या धम्माच्या प्रवर्तन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजचा मंगल दिवस हा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही समृद्ध करून जावा अशा शुभेच्छा व्यक्त करून मी माझे काही विचार आपल्या पुढे मांडतो. 68 वर्ष झाली बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला.
आणि जेव्हा 50 वर्ष झाली तेव्हा धम्माचा सुवर्ण महोत्सव आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला मुंबईला. तेव्हा माझ्यासोबत जवळपास 5-1 लाख लोकांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. बिलकुल. आणि एक नवा आयाम या संबंध परिवर्तनाच्या कामाला प्रवर्तनाच्या कामाला मी काही माझे सहकारी यांनी आम्ही दिला. आमची जी काही कोंडी झाली होती ती मी माझ्यापुरतं बोलतो, कारण इतरांच्या पुरतं बोलायला खूप लोक आहेत. मी त्यांना घेऊन या 42 जमातीच्या भटक्या आणि मुक्त जमाती आहेत यांना घेऊन मी धम्म स्वीकारला. किंवा त्याला आता 18 वर्ष झाली. आता मी पुन्हा आपल्या सर्व लोकांना हे सांगतोय की आम्ही धम्म स्वीकारला, तो आम्हाला काहीतरी मिळवायचा आहे म्हणून नव्हे. आणि धम्म स्वीकारल्यामुळं काय गेली 18 वर्षात आम्हाला मिळालं तर काही नाही. पण आम्ही धम्म स्वीकारला तो याच्यासाठी की ती आमची गरज होती. धम्म स्वीकारणं ही आमच्या समाजाची गरज होती. कारण तोपर्यंत जवळपास 40-45 वर्ष माझ्या आधीच्या पिढीनं, माझ्या पिढीनं आणि त्यानंतरच्या तरुण मुलांनी आम्ही 3 पिढ्यांमध्ये या भटक्या मुक्तांच्या हक्क आणि अधिकारांच्यासाठी लढाई करत होतो, चळवळी करत होतो, मोर्चे काढत होतो, मेळावे करत होतो. प्रबोधनाचंही काम एका बाजूला चालू होतं. हे सगळं जरी चालू होतं तरी आम्हाला अपेक्षित असलेलं भारतीय राज्यघटनेचं संरक्षण हे आमच्या अत्यल्प लोकसंख्येमुळे म्हणजे ॲब्सोल्यूट मायनॉरिटी आणि स्कॅटर्ड 2 गोष्टी होत्या की एक तर आम्ही अल्पसंख्य होतो आणि दुसरं आम्ही विखुरलेले अल्पसंख्य होतो. त्याच्यामुळं संघटन बांधणं, पक्ष बांधणं या गोष्टी फार अवघड होत्या. राजकारणावरती प्रभाव टाकणे इतकी संख्या कुठेच नसल्यामुळे गेली 70-75 वर्षामध्ये आम्हा लोकांना सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये किंवा सभेमध्ये आम्हाला प्रतिनिधित्वच मिळालं नाही. भारतीय राज्यघटनेचं संरक्षण आमच्या इतर बांधवांना मिळालं पण ते आम्हाला मिळालं नाही. आता ते का मिळालं नाही याच्यासाठी खूप मी 40-45 वर्ष त्या विषयावरती बोलत आलेलो आहे. पण आम्ही एके दिवशी या निर्णयाला आलो की बाय बर्थ मेजॉरिटी आणि बाय बर्थ मायनॉरिटी हे जोपर्यंत या देशामध्ये राहील तोपर्यंत आपण अल्पसंख्य राहू. आता बाय बर्थ मेजॉरिटी आणि मायनॉरिटी हे तर बदलायचं काय आपल्या हातात. आपण काय करणार? किती मुलांना जन्म दिला तरीसुद्धा आपण मेजॉरिटी होऊ शकत नाही. मग आता काय केलं पाहिजे तर आपण आपलं हे शून्य आहे, हे शून्य आपण बाबासाहेबांच्या पाठीमागे नेऊन जर उभं केलं तर त्या शून्याची किंमत वाढेल. मग ते तर समजा 100 आहेत तर आपण 1 शून्य वाढवलं ते 1000 होईल. आणि ते आपण प्लस होऊ त्याच्यामध्ये. आपण जर त्याच्यामध्ये प्लस झालो तर आपली संख्या वाढेल आणि आपले जे छोटे छोटे हे जे प्रवाह आहेत तर हे गळून पडतील. हे गळून पडल्यानंतर डे विल कम. आज लगेच होईल की माहिती नाही, पण एक दिवस असा येईल की ज्या दिवशी या सगळ्या छोटे छोटे प्रवाह हे नदीला मिळतील आणि मग ते बाबासाहेब म्हणाले तसे सागराला मिळतील. या दृष्टीनं विचार करून मी आणि माझ्या संघटनेतल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही हा निर्णय केला की आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या रस्त्यानं जायला पर्याय नाही, त्या रस्त्यानं आपण जाऊया. दुसरं आम्हाला गमवायला काही नव्हतं. म्हणजे ज्याच्यासाठी लोकांचं अडतं ते सगळं काहीतरी गमवायला लागेल इथे अडतं. आणि मी जो लोकांना बुद्ध समजावला किंवा सांगितला तो प्रॅक्टिकल बुद्ध सांगितला. मी तत्त्वज्ञानाच्या अंगानं किंवा जळजंबाळ भाषेत असा बुद्ध नाही सांगितला. बुद्ध मी प्रॅक्टिकल सांगितला की जो त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या जगण्यामध्ये तो होता. कारण बुद्ध असं काही अंतर्धान पावला नाही. बुद्ध आमच्यात होता, पण तो आमच्यातला बुद्ध
शोधणं आणि तो जरा ठळक करून सांगणं बिलकुल. हे गरजेचं होतं. त्यामुळे मी बुद्धाचं नावसुद्धा घेत नसे. अच्छा. म्हणजे बुद्धाचं नाव म्हटलं की एकदम लोकांना असं वाटायला लागतं की हे महाराजांच्याबद्दल काहीतरी बोलायला लागले. त्या बुद्ध आणि बाबासाहेब बाजूला ठेवून मी धम्मप्रचार केला. मी माझ्या सहकाऱ्यांची ट्रेनिंग आणि तो प्रकार कसा होता सर? म्हणजे बुद्ध आणि बाबासाहेब सोडून धम्माचा प्रचार कसा केला? सोपी गोष्ट आहे. आम्ही सारे बौद्धच आहोत. अच्छा. मूळ निवासी. आम्ही सारे ओरिजिनल बौद्ध आहोत. हो. आम्हाला बाहेरून काही स्वीकारण्याची गरजच नाही. अच्छा. बिलकुल. वा. आम्ही जे आहोत आम्ही वी आर नॉट पार्शल ऑफ हिंदुइझम. आम्ही हिंदू वर्णव्यवस्थेचा भागच नाही आहोत. बाहेरच्या आहोत. हां. आम्ही ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, अतिशूद्र नाही, स्पृश्य नाही, अस्पृश्य नाही. आम्ही त्या भानगडीच्या पलीकडचे लोक आहोत. वा. गाव कसाच्या बाहेर आम्ही पलीकडचे लोक आहोत. आम्ही गावाचा भागच नाही आहोत. आणि आमचा ट्राय चालला होता की आम्हाला गावाचा भाग करा, परंतु व्यवस्था अशी आहे की ती आम्हाला गावात घ्यायला तयार नव्हती. म्हणजे आम्ही शेवटचे ब्रोकन मेन आहोत असं म्हणूया बाबासाहेबांच्या भाषेमध्ये. आम्ही शेवटचे ब्रोकन मेन आहोत, पण आम्हाला काही गाव स्वीकारत नव्हतं. आणि मग गाव स्वीकारत नाही तर मग आपण कोण आहे याचा शोध घेऊया. आणि मग हा शोध जेव्हा घ्यायला लागलो तेव्हा मी त्यांना काही गोष्टी त्यांना विचारत असे आणि त्यांच्याकडूनच सगळी माहिती मिळायची. अच्छा. अरे वा. मला काही सांगावंच लागायचं नाही. मग त्यांनी साधी गोष्ट आहे की त्यांनाच विचारलं की तुम्ही एका गावात किती दिवस राहता? मी 3 दिवस राहतो. अच्छा. म्हणून का बरं 3 दिवस राहता? 2 दिवस का राहत नाही? नाही म्हणे वयवाट आहे, 3 दिवस राहतो. मग 4थ्या दिवशी 4 दिवस राहायचं नाही म्हणाले. वयवाट 3ची आहे. 3च दिवस आम्ही तिथं राहतो. पहिल्या दिवशी येतो, दुसऱ्या दिवशी व्यवसाय करतो आणि तिसऱ्या दिवशी जातो. असं आमचं दिनक्रम आहे. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काही करत नाही. म्हणजे मी त्यांच्याकडूनच काढून घेतलं ना. हो. काय त्याच्यानंतर त्यांना मी असं विचारत असे की तुम्ही जाताना काय करता? तर म्हणाले आम्ही पहिल्यांदा चुली विझवतो. अच्छा. आणि चुली विझवतो आणि चुली विझवून मग आम्ही पुढे जातो. म्हणजे का चुली विझवता? त्याचा आपोआप विजल्याच असत्या ना. कोणीच नाही तिथे लाकडं घालत नाही म्हटलं तर विजल्या असत्या. तर नाही म्हणे, आमची वयवाट आहे की ते चुलीतली राख गार झाल्याशिवाय पुढे जायचं नाही. म्हणजे का पण असं ते माहीत नाही म्हणाले. पण माहीत नाही. पण आमचं कुणीही कुठलेही पालावरचा कुठलाही माणूस जर निघाला तर तो पहिल्यांदा काय करेल तर पहिल्यांदा सगळं सामान बांधून झालं की सगळ्यात शेवटी तो चूल विझवतो. आणि पाण्यानं सगळी चूल विझलेली आहे याची खात्री करून घेतो मग पुढे जातो. मग म्हटलं त्याला असं असेल का की ही चूल नाही विझवली तर आग लागेल, काहीतरी होईल? म्हणाले आम्ही आगीपासून फार सावध राहतो. आग हे वणवा लावू शकते, आम्हाला माहिती आहे. एक ठिणगीसुद्धा वणवा लावू शकते हे आम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही आगीच्या भानगडीत पडत नाही. जेवण शिजवण्यापुरताच तिचा उपयोग आहे, त्याच्या पलीकडे तिचा काही आम्हाला उपयोग नाही. तेवढा आम्ही करतो. बरं म्हणजे ठीक आहे. मुलाची नावं कशी ठेवता? तर म्हणे मुलाची नावं तशी नाही ठेवत. म्हणजे आता मुलगा जन्माला झाला आहे किंवा मुलगी जन्माला आली आहे तर नामकरण होत नाही. आणि वर्षातनं एकदा जेव्हा आम्ही सारे एकत्र जमतो तेव्हा वर्षभरात जेवढी मुलं जन्माला आलेली आहेत, मुली जन्माला आलेल्या आहेत, त्या सगळ्यांना आम्ही आमच्या पंचायतीपुढे उभे करतो. आणि पंचायतीत ते सगळे आईवडील असतात मुलांचे. ते आईवडील, त्याच्यानंतर आजी आजोबा, या चौघांनाही नवीन कपडे घेतलेले असतात. मामाला बोलवलेला असतो, त्या मामालाही नवीन कपडे घेतलेले असतात. आणि
पंच जे असतात बरं. त्या पंचांनी सुद्धा नवीन कपडे घेतलेले असतात. अच्छा तो दिवस असतो होळीचा. अच्छा होळी शिमगा. हां, तर होळीच्या दिवशी हा कार्यक्रम आमचा सगळीकडे होतो. म्हणजे काय करतात माझ्याकडे काय नाही म्हणाले, आपल्या मुलाला घेऊन आईवडील आजी आजोबा पंचांच्या समोर उभे राहतात आणि मामा आलेला असतो, तोही बसलेला असतो शेजारी. अच्छा आणि पंचाला सांगतात की हा माझा मुलगा आहे आणि याला आपल्यामध्ये घ्यायचं आहे. बरं. जो 1 वर्षानंतर. हा मुलगा कैकाडी म्हणून जन्माला आला तर तो कैकाडी होत नाही. अच्छा 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 अच्छा. बरं. तो बंजारा म्हणून जन्माला आला तर तो बंजारा होत नाही. अच्छा. आम्हाला आमच्या पंचायतीनं आतमध्ये घ्यावं लागतं. आता पण म्हणजे काय करता मग आतमध्ये घेतात म्हणजे पंचानं विचारतात. पंच विचारतो सगळ्यांना हो. की हा लहान मुलगा आहे आणि याचे आई आणि हे वडील आहेत, हे आजी आजोबा आहेत होय. आणि या मुलाचं नाव ठेवायचं आहे, अच्छा. तर त्याला आपल्यात घ्यायचं आहे. अरे वा. त्याला आपल्यात घ्यायचं, याला संमती आहे का? अच्छा. आणि जर सगळ्या बिरादरीनं, सगळ्या पंचांनी, सगळ्या असलेल्या लोकांनी सांगितलं की हो, अच्छा. तर तो एक गोष्ट 3 वेळा विचारतो हो. आणि 3ही वेळा जर हो आलं तर मग त्या नावाच्या मुलाचा मामाला सांगतो अच्छा. की आता तू त्याचं तर्पण कर, बरं. म्हणजे आता तू मुंडन कर. हो. आणि मग तो मामा त्या पोराचं डोकं गुडघ्यावरती घेतो आणि त्याचं शौर करतो, मुंडन करतो. त्याचं मुंडन केल्याच्या नंतर मग मामा जाहीर करतो त्या मुलाचं नाव, अच्छा. जे काय असेल ते. अच्छा. आणि हा सगळ्यांचा विधी. जर डिस्प्यूट असेल, बरं. नवरा बायकोमध्ये काही डिस्प्यूट असेल किंवा त्या मुलगाच्याबद्दल इतरांना कोणाला तरी हरकत असेल की हा मुलगा याचा नाही आहे, अच्छा. असं काही असेल तर मग तो दावा चालतो. अच्छा. पण अदरवाईज हा कार्यक्रम असं सगळा होतो. आणि त्या दिवशी सगळ्यांना गोडधोड केलं जातं, जेवण दिलं जातं आणि ते नामकरणाचा विधी जातो. आता हा सगळे विधी मी तुम्हाला सांगितला, पण हा विधी काय आहे हे त्यांना विचारले, का करायचं मग असं? अच्छा. नाही म्हणे आमची वहिवाट आहे. मी याची का वहिवाट केलेली आहे ते आम्हाला माहीत नाही, पण हे चालत आलेलं आहे, हे असंच चालत आलेलं आहे. म्हणजे मुलीलाही तुम्ही बरोबर घेतला, मुलाच्या बरोबर मुलीला पण कसं काय हे करताय, मुलीचे पण केस काढताय, मुलाचे पण काढताय. म्हणजे अशी वहिवाट आहे. आमच्याकडे मुलगा आणि मुलगी असा फरक नाही. अरे वा. त्यामुळे या दोघांचे ते मामा केस काढतो आणि ही मामाची प्रॉपर्टी आहे. अच्छा. बरं. वा. ही जी मुलं आहेत ही मामाची प्रॉपर्टी आहे, ही त्या आईबापांची नाही. अच्छा. म्हणजे आईबापांनी जन्म दिला असला अच्छा. तरी त्यांची मालकी ही मामाकडे आहे. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मामाची जिम्मेदारी आहे. वा. त्याच्यामुळे उद्या समजा यांच्या दोघांचं लग्न मोडलं, अच्छा. काही झालं, काडीमोड झाला दोघांचा, बरं. तर ही जी मुलं आहेत ही लहान असलेली मुलं ही मामा, आजी आणि आजोबा, अच्छा. म्हणजे आईची म्हणजे मामा आणि मामाचे आईवडील हे त्या कुटुंबाला त्या मुलांना घेऊन जातात. अच्छा. कारण त्यांची ती जबाबदारी आहे आणि हिला ते मोकळं सोडतात. अच्छा. आणि मग दुसरं लग्न करायला ती मोकळी होते. म्हणजे ते कितीही लग्न करू शकते पंचांच्या परवानगीने. पंताच्या परवानगी. परवानगी नसेल तर काही करता येत नाही. होय होय होय. दुसरं, व्यभिचाराला कुठेही जागा नाही. बरं. कारण जर समजा मला एक बाई आवडलेली आहे आणि ती मॅरिड आहे होय. आणि ती मला आवडलेली आहे आणि तिलाही मी आवडलेलो आहे, होय. तर सरळपणे त्या बाईला माझ्याशी लग्न करता येतं. अच्छा. पंचाची परवानगी घेऊन. हा, पंचांची परवानगी घेऊन. बरं, वा. मग पंच तिला तिथे काडीमोड देतात. त्याच्याबरोबर नवऱ्याला चॉईस नाही. अरे वा. म्हणजे महिलांना एक प्रकारचा हा अधिकार दिला. हा, पंच. मग नवऱ्याला चॉईस नाही. सगळीकडे सगळ्या जमातींमध्ये नवऱ्याला चॉईस नाही, बरं. बाईला चॉईस आहे. हो. वा. ती जर असं म्हणाली की मला याच्याबरोबर नांदायचं नाही, अच्छा. तर मग नांदायचं नाही. स्त्रियांच्या अधिकाराचं 3 वेळा विचारतात. हो. नवरा असं म्हणत राहतो की नाही मला हिला नांदवायची आहे. पंच तिकडे लक्ष देत नाही. अच्छा. पंच सगळ्यांचं ऐकतात आणि सगळे जर म्हणाले की
देऊन टाका काडी मोड. तर एक काडी घेतो, मोडतो, 2 बाजूला टाकून देतो, त्या दोघांचा घटस्फोट झाला. अच्छा. आणि त्यानंतर तिथेच त्या दोघांची लग्न लावायची तयारी असली तर तिथे लग्न लावून देतात. वा. इट्स अ व्हेरी डिफरंट थिंग. त्याच्यामुळे स्त्री पुरुष आता किती गोष्टी आल्या बघा याच्यामध्ये. हो. एक पहिलं हे संबंध जे केस काढण्यापासूनचा सगळा जो ही जी सगळी वहिवाट आहे हे काय आहे, आता महत्वाचा मुद्दा आहे. हे सगळं काय आहे, वा. हे बुद्धाने सांगितलेलंच आहे ना सगळं. हा धम्म आहे. वा वा. हे काय आहे, बिलकुल बिलकुल बिलकुल. ते पोराचं शौर केलं जातं. होय होय, मुंडन करणं म्हणजे वा. म्हणजे काय आहे, बिलकुल. तेव्हा ही दीक्षा आहे. बिलकुल दीक्षा आहे. वा. बरोबर आहे ना, बिलकुल. वा. हे दीक्षा आहे. होय. तर तो विधी आहे. आणि हा विधी हा परिव्रजा, परिव्रजा. यस. ही परिव्रजा, ही परिव्रजा आहे. हो हो. आता त्यांना हा शब्द माहिती नाही परिव्रजा, त्याला वहिवाट म्हणत पण आले. मला माहिती आहे ना परिव्रजा आहे. वा. मग मी त्यांना हे सांगितलं की अरे ही फार चांगली गोष्ट आहे, ही वहिवाट आपण टिकवली पाहिजे. होय. आणि मग काय करता, तर म्हणे आमच्याकडे तर लग्नाचं काय वाटपाचं काय नसतंच, नाही. कारण आम्हाला वाटायला आमच्याकडे कोणाकडे काय नसतं. होय. म्हटलं असं कसं असेल, काहीतरी तुमच्याकडं असणार की नाही वाटायला. हो. नाही म्हणाले. आजचं अन्न जे आज आम्ही मिळवलेलं आहे बिलकुल. ते आमच्या सगळ्याचं भोजन झालं, आमच्या सगळ्याचं जेवण झाल्यावर बाकी. एक खड्डा काढून त्याच्यामध्ये आम्ही पुरून टाकतो. हो. अच्छा. मी पण तर शॉक झालो. म्हटलं असं काय करायचं, दुसऱ्या दिवशी वापरता येईल ना ते. हो. नाही म्हणाले. आमच्या वहिवाटीमध्ये असं आहे की जर दुसऱ्या दिवसाच्या सूर्यानं ते जर पाहिलं अच्छा. तर आम्ही फिरणार नाही. बापरे. त्या आम्हाला फिरायचं ना, आम्हाला फिरायचं आहे, आम्हाला एका जागेला राहायचं नाही आहे. हो. मग तुम्ही घरबीर नाही म्हणाले, असल्या काही गोष्टी करायच्या नाही. अच्छा. म्हणजे जवळ काहीही ठेवायचं नाही, हो. जवळ काहीही ठेवायचं नाही, कसल्याही प्रकारची संपत्ती संपादन करायची नाही, तिचा संग्रह करायचा नाही. होय. जायला म्हणले आपली गरीब पैसे साठायची. मग आपण कुठं गरीब आहे, अच्छा. बरं बरं, आपण कुठे गेलो. म्हणजे आपण गरीब नाही. म्हणजे आपण तर रोज ताजा शिदा खातो, आपण गरीब कुठं आहे. कशा ना भाऊ एवढं ताजं खातं. वा. आपण रोज ताजा शिदा खातो, आपण गरीब कसे. म्हटलं म्हणजे काय, अरे आम्ही जातो मागून आणतो होय. आणि मागून आणलेलं खातो. ताजंच आहे. वा. तर हे जे काही सगळं आहे ते आमच्यासाठी ताजं आहे. संध्याकाळ झाली होय. की आम्हाला लागत नाही, काय उरलेलं आम्ही पुरून टाकतो. बरं. दुसऱ्या दिवशी निघून जातो दुसरीकडे. 3 दिवस झाले तिथले की दुसऱ्या गावाला निघून जातो. मग मी या सगळ्याच्या अन्वयार्थ त्यांना सांगितलं. अच्छा. हे त्रिसरण म्हणजे काय आहे, होय. या 3च दगड का, हो हो. चुली. चुलीला 3च दगड का, 4 दगड का नाही बा. तिथं त्रिसरणाचा अर्थ. हां, तुम्ही 3च दगड का वापरता, होय. 3च दिवस एका जागेला का राहता. ते म्हटले आम्हाला माहीत नाही, पण हे असं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वहिवाटीतला बुद्ध शोधणं होय. आणि तो सामान्य माणसांना सांगणं होय. की येस यू आर बुद्ध. यस. त्याला जर मी तत्त्वज्ञान सांगत बसलो असतो नाही ना. तर त्यांनी ते माझं ऐकलं नसतं. नसतंय. वा. पण त्याला हे जर सांगितलं की तुम्ही जी कपाळाला राख लावतात, हो. जी तुम्ही कपाळाला राख लावताय ती राख का लावताय, तर ती अग्नी विझलेली आहे पूर्णपणे. हा, त्याची ते तुम्ही ते बघताय. तुम्ही उचलून बोटानं लावता कपाळाला, याचा अर्थ तुम्ही खात्री करून घेता होय. की आग विझलेली आहे. अरे वा. होय. म्हणजे तिचं फिलॉसॉफी ऑफ बुद्धा, जी. हे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. आणि हे या म्हणजे हागणदारीतल्या माणसांनी सांभाळलेलं आहे. माझं म्हणणं दीज आर भिक्खूज. यस. होय. हे सगळे जे आहेत हे भिक्खू आहेत. बरं आहे. वा. पण कालोखामध्ये हे आपण काय आहोत हे विसरले आणि पोटाच्या मागे लागले. होय. पण ते मागत असताना त्यांची जी मूल्य सिस्टीम आहे हो, ती नाही. ती अशी आहे त्यांनी जपून ठेवली. की समजा मासे मारून आणले हो. तर वाटून घेतात, बरं. चोरी करून आणले तरी वाट.
तरी वाटून घेतात. अच्छा. हो. तेव्हा आर्थिक समता ही गोष्ट त्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे आहे. त्यामुळे कोणाची बायको कोणाकडे गेली आणि कोणाची बायको कोणाकडे गेली त्यानं फारसा फरक पडत नाही. वा. कारण तिकडेही कमवायला काय नाही आणि इकडेही कमवायला काय नाही, तिकडेही कमवायला काय नाही आणि इकडेही कमवायला काय नाही. त्याच्यामुळे या समाजामध्ये तुम्ही कधीतरी असं ऐकलंय का की वडार समाजातल्या पुरुषानं वडार समाजातल्या बाईवर रेप केला? ऐकलंय कधी? कधीच नाही, नेवर. कधीच नाही. कारण ट्रॅडिशनच तशी आहे. हो, हो, हो. जर असं काही केलं तर त्या पुरुषाला इतक्या भयंकर शिक्षा आहेत होय. की त्या भानगडीत चुकून कळत नाही. दुसरं असं की असं का करील, पंच असं विचारते, तू असं का केलं? ती मला आवडत होतीस. अच्छा. मग ती तुला आवडत होती ते आम्हाला येऊन सांगायचंच ना. ती जर तुला आवडत होती तर तू आम्हाला येऊन सांगायचंच ना. आम्ही विचारलं असतं तिला, बरोबर. लावून टाकलं असलं लग्न. बरं. तुला काय प्रॉब्लेम होता? तू जनावरासारखं का वागला? हा. अच्छा. जनावरासारखं वागलं, माणसासारखं वागलं पाहिजे ना. जनावरासारखं का वागलास? तुला ती आवडली, ती तुला आवडली, काय असेल तुमच्या दोघाचं ते आम्हाला येऊन सांगायचं, आम्ही मिटवलं असतं की. होय. तिच्या नवऱ्यानं समजा त्याला हरकत घेतली असती होय. तर नवऱ्याला हे सांगितलं असतं की तुला चॉईसच नाही आहे, बरोबर. तिला चॉईस आहे. तिला चॉईस आहे तुझ्याबरोबर राहायचं की नाही. तुला लाग तिला नांदवायची आहे, होय, होय. पण तिला नाही राहायचं ना तुझ्याबरोबर. बरोबर. वा. मग तिला जर तुझ्याबरोबर राहायचं नसेल तर सक्ती करून तुला तिथं नाही राहता येणार. बरोबर. तर माझा हा सगळा धर्मांतराचा सगळा प्रचार होता होय. तो या पद्धती. सर, हा किती वर्ष चालला हा प्रचार तुम्हाला लोकांना जाणून आणि धम्म सांगण्यामध्ये? मला वाटतं 2 वर्ष साधारण. संपूर्ण महाराष्ट्र फिरला तुम्ही यासाठी? मी 2 वर्ष महाराष्ट्रात फिरलो. माझे सगळे सहकारी काम करत होते आणि मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो माझे धम्मबंधू रत्नाकर गायकवाडांचा. होय. रत्नाकर गायकवाड यांनी माझ्या कार्यकर्त्यांचं प्रबोधन जे आहे जी. ते जे मी सांगू शकत नाही, पण त्यानं सगळं त्याची सगळी प्रवासाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सगळी रत्नाकर गायकवाडांनी केली. आणि म्हणून प्रत्येक जमातीतली 50-50 कार्यकर्त्यांच्या टीम या आम्ही तयार करू शकलो. रवींद्र चव्हाण आहेत, त्याच्यानंतर रत्नाकर गायकवाड आहेत, त्याच्यानंतर आणखीन त्यांचे सगळे सहकारी, या सगळ्यांनी आम्हाला धम्म काय आहे याच्या म्हणजे आम्ही दिवसभर एका ट्रेनिंगमध्ये असायचो आणि संध्याकाळी रात्री आम्हाला या संदर्भात धम्माचं ज्ञान हे आम्हाला कुणीतरी भिक्खू यायचे आणि ते सांगून सगळं जायचे. विमल कीर्ती नागस्तरी किंवा गायत्रीच आहे. तर विमल कीर्तींनी ही सगळी आमची जी बौद्धिक तयारी आहे ती त्यांनी भंतेजींनी केली. आणि ह्या 50 लोकांनी आम्ही एकत्र बसून हे सगळं शोधलं की काय काय आहे. तर दुसरं त्यांना मी असं विचारत असे की काय रे, कमरेला करगोट आहे की नाही? तर तो म्हणता हो आहे. म्हणलं का बरं करगोट आहे? कायला करगोटा बांधलाय? आपण काय हिंदू आहे का तो? मग करगोट कशाला बांधलाय? नाही म्हणाले करगोटं लागतोच. अच्छा. एवढं खा लागतो. नाही म्हणे बहीण भावाचं नातं आहे, बहीण देते करगोटा आणि तो बांधायचा असतो. बरं म्हणलं बा करगोटा बांधलास, कशासाठी बांधायचा करगोटा? ते म्हणाले बघा कपडे तर नेसता आले पाहिजे ना. कपडे नेसता आले पाहिजे ना. मग कपडे जर नेसायचे असतील तर ते करगोटा लागते. करगोटा नसला ना तर धोतर सुद्धा नेसता येत नाही, लुंगी नेसता येत नाही, धोतर नेसता येत नाही, म्हणून करगोटा असतो. मग हा प्रश्न मी जेव्हा भंतेजींना विचारला त्या भंतेजींनी मला असं सांगितलं की याचं धाग्याचं नाव आहे काहीतरी विशिष्ट पालीमध्ये, ते आता मी विसरलो. तर ते आहे आणि ते चिवर बांधण्याच्यासाठीच आहे. 2 वस्त्र आहेत चिवराचे, तर ते 2 वस्त्र तर ते तो धागा बांधलेला असल्याच्या शिवाय ते चिवर बांधता येत नाही. याचा अर्थ जे लोक कमरेला करगोटा बांधतात ते सगळे बौद्ध आहेत. अच्छा. म्हणजे बरे मराठी असू देत, माळी असू देत, कोळी असू देत, कोणी पण असू दे, ज्यांना ज्यांना करगोटा आहेत हे बुद्धाचं निशाण आहे करगोटा. आणि म्हणजे करगोटा नसला तर, म्हणजे करगोटा नसला तर कसं चालणार? अच्छा.
करगोटा ना मग स्त्रियांना करगोटा असतो का? तो म्हणे नाही. मग ते कसं करतात? अच्छा. ते कसे कपडे घालतात? होय. त्याचं काय म्हणे की बायकासुद्धा नाडा बांधतात होय. आणि लुगडं नेसतात. बरोबर. आणि जर नाडा नसला तर 9वारी साड्या असायच्या त्यावेळेला. त्यावेळेला म्हणजे मग गाठ मारतात तिथे जोरात. बिलकुल खरं. आणि ती गाठ मारल्यामुळे ते कमरेच्या बरोबर फिट होतं. बिलकुल त्यामुळे 2 स्वतंत्र वस्त्र नाहीत, ते एकच वस्त्र आहे. बरोबर. होय. लुगडं हे एकच वस्त्र आहे. यस. तसं धोतर नाही. धोतर एक अर्ध वस्त्र आहे आणि अर्ध वस्त्र दुसरं काहीतरी घ्यायला लागते. होय. ते नेसताना पंचायत होते. हे नेसताना तशी पंचायत होत नाही, घाट मारून चालवत आहेत. तेव्हा एक बारकाव येतला त्यातला जो बारकावा करत गेला तर असं लक्षात येतं की त्या माणसाला पट्टेमुळी होय. की हे जे बरोबरच आहे, हे तर ते बरोबरच आहे. मग हे सगळं जर बरोबर असेल तर आपण कोण आहे? अच्छा. बरोबर आहे. वा. एवढे तुम्ही देवाला जाताय, खडे ठेवताय. मग खडे ठेवले तर किती खडे ठेवता? देवाच्या नावानं खडे किती ठेवता? म्हणजे 5. मग का बरं 7 ठेवायला 10 ठेवायला काढते नाही? 33 कोटी देव आहेत. नाही म्हणे ते तसले देव आपण मानत नाही, फक्त 5. अच्छा. हे आपण 5च मानतो. पंच किती? 5. 6वा नाही. म्हटलं 5 पंच, 5 सवासणी, 5 दगडं, हे 5च का आले बरं? वा. ते म्हणजे आम्हाला माहीत नाही, पण ते 5च करायला लागते. 5च करायला लागते. हां, ते आमचं जे पंचायतीचं प्रमुख आहे ते मान्यच करत नाही. ते मान्य करत नाहीत. ते नाही म्हणते तर नाही म्हणते, नाहीतर मग ते वाळे येतात, लय भानगड येतात. तसल्या भानगड नाही. 5 म्हणजे 5 दगडं ठेवून करतो. 5 सवासण्यांना बोलवतो. हा 5 3 म्हटलं तुम्ही पाल जेव्हा सोडून जाता त्यामुळे कुठलीही जळणं तुम्ही जाळता तर काय कुठलंही काही सरपान आणायचं आणि जाळायचं ना. तर म्हणतो हो म्हणे कुठलंही सरपान आणून जाळतं. म्हणून वडाचं जाळतं. तर म्हणजे पिंपळाचं जाळतं का? अच्छा. बरं. ते नाही म्हणे पिंपळाचं झाड आम्ही जाळत नाही. पिंपळाची फांदी आली, पिंपळाचं झाड आणतच नाही मुळात. जळणात न यूज देत नाही. पण आलं समजा तर चुलीत घालताना जर देण्यात आलं तर ते बाजूला ठेवलं जातं, ते जाळत नाही कोणी. म्हणजे का बरं पिंपळाचं जाळायचं नाही? माहीत नाही. पण पिंपळाचं झाडाचं फांदी किंवा झाडाचं काटक्या यात आम्ही जाळत नाही. काय तुमची कमाल आहे म्हणते. ते आता वडाची जाळत आहे, पिंपळाचं वडाचं काय म्हणले आपल्याला माहिती नाही, पण पिंपळाचं जाळायचं नाही एवढं माहिती आहे. वाटीनं आम्हाला सांगितलं पिंपळाचं झाड आहे वगैरे. म्हटलं राहताना तुम्ही पिंपळाच्या खाली का राहत नाही? नाही म्हणे पिंपळाच्या खाली आम्ही राहत नाही. म्हणजे का नाही राहत पिंपळाच्या खाली? नाही म्हणे आम्ही तिकाटण्यावर राहतो. अच्छा. आम्ही तिकाटण्यावर राहतो. ते चौकात कधी राहत नाहीत. म्हणजे आता तुम्ही जाताना येताना जरी पालं पाहिलीत त्यांची तरी तुमच्या असं लक्षात येईल की 3 रस्ते जिथं एकमेकाला मिळतात आणि जिथं त्रिकोण तयार होतो तिथं ते राहतात. म्हणजे आम्ही तिकाटण्याला राहतो, चौकात राहत नाही. हां, आणि तिकाटण्याला का राहतो ते माहिती नाही, आम्ही तिकाटण्याला राहतो. बरं, म्हणजे चांगली गोष्ट आहे तुम्ही तिकाटण्याला राहता आणि हे 3 दिवसानं निघून जाता. हे सगळं काय नाही. ते सारखं 3 हे सारखं काय येते? तर ते म्हणे आमचं आहे ना ते ह्याच्यावरच चालते. अच्छा. आमचं ह्याच्यावरच चालते. मग ह्याच्या पुढचे आकडे नाहीत का? म्हणजे काय की माहिती नाही. अच्छा. बरोबर. म्हणजे 6 7 8 9 10 12 15 पुढचं ते काय माहिती नाही. हे आकडे कसे तुम्हाला माहिती आहे? काय नाही म्हणाले, तिथे मागणं चालत आले ना. म्हणजे मागणं चालत आले तसं आम्ही पुढे चालतो आणि हे मागणं चालत आलेलं आहे. तेव्हा अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी ही मी ह्याच्यामध्ये बसलो की त्यांना सांगत असे.
मग त्यांना पुढे जाऊन असं विचारत असे की मग हे सगळं तुम्ही करताय, मग हे तुमच्या अंगातनी बेंगातनी येते, हे कसं काय रे? ते म्हणे हे बघा देव साहेब, आम्ही काही देवाला मानत नाही. बरं. अच्छा. आम्ही काही देवाला मानत नाही, म्हणजे तो कुठं तिकडं वर आहे खाली आहे असलं आम्ही काही मानत नाही. बरं. म्हटलं हे सगळं तुम्ही कशासाठी करताय, कशाचं काय? हे म्हणाले आमचे बापजादे आहेत सगळे. बरं. वडीलधाऱ्यांवरतीच राहतात. हां, हे सगळे आमचे बापजादे आहेत. अच्छा. मग ते मटण खात होते म्हणून आम्ही मटण खातो. बरं. अच्छा. त्यांना जे जे लागत होतं ते आम्ही करतो. ते दारू पित होते, आम्ही पण दारू पितो. अच्छा. आणि ते मटण खायचे तर आम्ही पण मटण खातो. पण बकरी बिकरी कोणाला कापता, ह्यांनाच की म्हणाले. अच्छा. बरं. हे जे आमच्या घरातले जे देव आहेत, म्हणजे आमचे जे पूर्वज आहेत, या ना म्हणजे आमचे हे पूर्वज कसे ठरवतात, म्हणजे आमचे लग्न झालेला माणूस मेला ना की त्याला आम्ही पुरतो, जाळत नाही. अच्छा. आम्ही पुरतो. आणि पुरल्यानंतर त्या माणसाच्या नावाने एक टाक तयार करतो. अच्छा. आणि तो टाक आमच्या देवाऱ्यावर असतो. अच्छा. आणि असे टाक किती असतात तर किती पण असतात, पोतं टॅग असतात. जितकी जेवढ्या पूर्वजांचे आमचे जे आहेत, या आमच्या सगळ्या पूर्वज हे आमचे दैवत आहे. हे आलं आम्ही देव मानतो. आम्ही ह्याची पूजा करतो. मग अंगात यायचं हे सगळं जे आहे ते आमचं तिकडून आलेलं आहे, आमच्या पूर्वजांच्याकडनं आलेलं आहे. हे असं का करायचं, ते तसं का करायचं? पोरगा आजारी पडले, मग दवाखान्यात जायला पैसे कुठून आणणार? नाही ना. मग हे बापजादे त्यांच्या पुढं उभं राहायचं आणि त्यांनाच सांगायचं. मग देवऋषी जन्माला आला, मग ते अंगात यायला लागलं, मग ते नवस बोलायला लागलं. हे आलं म्हणाले सगळं. पण हे मुळात आमच्यात नाही. आमच्यात मुळात एवढंच आहे की हे जे आमचे सगळे जे टाक आहेत, हे दसऱ्याला आणि शिमग्याला 2 वेळेला आम्ही त्याचं हे सगळी जत्रा आम्ही करतोच. जत्रा आम्ही करतो. मग कुठे जिथं कुठे असू तिथं करतो, पण हे आम्ही करतो. मग म्हटले तुमच्या सगळ्या देव्या कशा काय तुमच्याकडे आल्या? अच्छा. हे त्याचं काय सर, हे सगळ्या देव्या आहेत ना, या सगळ्या आमच्या देव्या या पातळात तो राहतो ना नाग, तर त्याच्या या मुली आहेत. बरं. अच्छा. आणि या मुलींचं पालन पोषण करा असं नागराजानं आम्हाला सांगितलं. त्याच्यामुळं हे 7 आश्रया आम्ही मानतो. आणि 7 आश्रयानं काय लागते ते नाही, मटणच लागते. त्याच्यामुळं ते आमचं खपून जाते म्हणाले. पण ह्या सगळ्या ज्या देव्या आहेत, या सगळ्या देव्या, आता याचा अँथ्रोपॉलॉजिकल दृष्टीनं अभ्यास केला ते खूप तत्त्वज्ञान खोल आहे. हे खूप डीप आहे. याचं कारण हे मातृसत्ताक कुटुंब पद्धतीकडे जाणार आहे. आणि ते असं सांगतात की आम्ही नागवंशीय आहोत, आम्ही नागवंशीय लोक आहोत हे ते सांगतायत. आम्ही बुद्धाचे वारस आहोत हे सांगतायत. फक्त अज्ञानामुळे त्यांना हे सांगता येत नाही की आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत. मग मी हे सगळं सांगितल्यावरती त्यांना उठताना सांगत असे की हे सगळं भगवंतानं सांगितलंय. आणि ते सांगायचे हो हे सगळं भगवंताने सांगितलंय. म्हटलं कोण भगवंत? अच्छा. बरं. होय पांडुरंग. म्हणजे हे पांडुरंगानं सगळं सांगितले? हो म्हणे पांडुरंगानं सांगितलं. मी चक्रावून जायचो म्हणून मी सांगितलं होतं की माझं पुनर्शिक्षण झालं ते माझ्या लोकांच्यामुळे. मला यातली फार अक्कल होती असं नाही, हां, पण मला त्यांच्याकडनं धम्म शिकता आला. ते म्हणाले की हे कुठून आलं? पांडुरंगाकडून. भगवंताकडनं म्हणजे भगवान म्हणजे पांडुरंग. आता त्यांना इथलं काही माहीत नाही, इतिहास माहीत नाही, भूगोल माहीत नाही, गणित माहीत नाही, बेरीज वजाबाकी काहीच माहिती नाही. हे पांडुरंगाकडे. बरे पांडुरंग तर तिकडे पंढरपूरला असतो. नाही ना म्हणजे पांडुरंग इथे आहे. पांडुरंग इथे आहे आत.
आमच्या सगळ्याचा पांडुरंग आमच्या हित आहे. मला पांडुरंग तर काय ते तुम्हाला अंगात येत नाही. पांडुरंग कधी आलं का कोणाच्या अंगात? म्हणे नाही. मग पांडुरंग काय मटण खातो काय? म्हणे नाही. पांडुरंग चोरी करायला सांगतो का? म्हणे नाही. पांडुरंग व्यभिचार करायला सांगतो का? म्हणे नाही. मग हे सगळं पांडुरंग नाहीच म्हणताय ना सांगत. तर हो, पांडुरंग असले काही करायचे नाही म्हणते. मग शिकलेल्या माणसांना मी विचारतो की पाना ती पाहता वेर म्हणे शिक्का पदम समाधी आम्ही शॉट. खूप छान. बरोबर. हे काय आहे? बिलकुल. जरा जो आपण अक्कल आपण शहाणपण आहे, आपण शिकलोय ते शहाणपण बाजूला ठेवलं आणि अडाणी माणसांचं शहाणपण लक्षात घेतलं. ते काय म्हणते? याच गोष्टी सांगते. दारू पिणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, हेच सांगते ना. खरी गोष्ट. मग पंचशील काय आहे? हे पांडुरंगानं पंचशीलच सांगितलंय. आणि माळ गळ्यात घालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला हे बंधनकारक आहे. हा, तो खोटं बोलत नाही, तो दारू पित नाही, तो मटण खात नाही, तो व्यभिचार करत नाही. म्हणजे या ज्या पंचशील आहे हे पंचशीलच आहे पांडुरंगानं सांगितलेलं. अजिबात 6वं नाही आणि 3रं पण नाहीत, 5च आहेत. म्हणून पंढरपूरचा पांडुरंग हा शुद्ध बुद्ध आहे. दर्शकांनो, आपण पाहत आहे की आजच्या ह्या पवित्र आणि मंगल दिनी 68व्या या धम्म अणुप्रवर्तन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी पद्मश्री प्राप्त आणि ज्येष्ठ अशा पद्धतीचं ज्यांनी खरं तर या देशामध्ये बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकाने या ठिकाणी धम्मचक्र या ठिकाणी प्रवाहित करण्याचं काम केलं. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी उपराकार लक्ष्मण मानेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये तब्बल 5 लाखापेक्षा जास्त ही गावकुसाच्या बाहेर राहणारी भटकी विमुक्त जातीची लोकं, खऱ्या अर्थानं ती मूळ निवासी बुद्धच आहेत. खरं तर त्यांचं जगणं हे बुद्ध धम्माचं आहे. खरं तर धम्माचं अनुकरण जी माणसं करत होती, परंतु त्याची जाणीव त्यांच्या जगण्यातनं, वागण्यातनं, बोलण्यातनं, त्यांच्या आचरणातनं आणि त्यांच्या परंपरेतनं या ठिकाणी शोधण्याचं काम जर केलं असेल तर उपराकार लक्ष्मण मानेसाहेबांनी. आणि उपराकार लक्ष्मण मानेसाहेबांनी ते शोधलंच नाही तर त्यांना त्याची जाणीवसुद्धा करून दिली आणि सर्वांना बुद्ध धम्माच्या वाटेवरती आणलं. उभ्या महाराष्ट्रामध्ये पायपीट केल्या गेली आणि प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये या ठिकाणी या पालावरती राहणाऱ्या प्रत्येक माणसाला या धम्म चळवळीसोबत, या धम्माच्या आंदोलनासोबत, या धम्माच्या विचारधारेसोबत जोडण्याचं हे ऐतिहासिक काम या महाराष्ट्राच्या धर्तीवरती, या पावनभूमीवरती जर आता आधुनिक काळामध्ये जर केलं असेल ते केवळ आणि केवळ उपराकार लक्ष्मण मानेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये. आणि 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेत असतानाच जर खऱ्या अर्थानं गावकुसाच्या बाहेर राहणारी ही सर्व आमची आदिवासी भटकी विमुक्त लोकांना या प्रवाहामध्ये आणण्याचं काम, त्याची जाणीव करून देण्याचं काम की यू आर बुद्धिस्ट, तुम्ही पूर्वीचे मूलनिवासी बुद्धच आहात आणि तथागताचा विचारधारा तुम्ही या ठिकाणी जगताय, ते अंगीकारताय, परंतु तुम्हाला त्याची जाणीव होत नाही. असं म्हणतात की तुझं आहे तुझं तुझ्यापाशी परी तू जागा भुललाशी, पण ही भुललेली जागा, ही भुललेली विचारधारा, ही फिलॉसॉफी, हे तत्त्वज्ञान त्याच लोकभाषेमध्ये सांगण्याचं काम उपराकार लक्ष्मण मानेसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये खऱ्या अर्थानं वाखाणण्यासारखं हे धम्म प्रवाहाचं काम या ठिकाणी प्रवाहित करण्याचं काम केलेलं आहे. दर्शकांनो, एवढंच नाही तर लक्ष्मण मानेसाहेबांचं काम धम्म तर हा प्रचंड मोठा व्यासंगाचा आणि अभ्यासाचा विषय सोबत घेत असतानाच त्यांचं समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये अतिशय मोठं योगदान आणि एक वर्चस्व आज मितेलासुद्धा या ठिकाणी कायम आहे. आपण पाहतो की आज महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उलथापालथ होताना आपल्याला दिसते. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं हे भटक्या विमुक्तांच्या मागासवर्गीयाच्या आरक्षणाबरोबरच आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं तर आपण पाहतो की क्रांतिकारी असे खूप मोठे 52पेक्षा जास्त मोर्चे या ठिकाणी मूक मोर्चे ज्याला म्हणूया आणि नोंद व्हावी असे मोर्चे या ठिकाणी काढले गेले. परंतु संविधानाच्या दायऱ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसतात नाही बसतात हा न्यायालयीन लढा लढत असतानाच आता आपण पाहतो की इथे महाराष्ट्रामध्ये गेल्या 1-1.5-2 वर्षापासून मनोज जरांगे नावाचं व्यक्तिमत्व हा लढा लढताना आपल्याला दिसते आहे. आणि एकंदरीतच मग आता या स्टेपपर्यंत मनोज जरांगे येऊन पोचलेत की आता आम्हाला OBC मधून आरक्षण पाहिजे. जर स्वतंत्र मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळत नसेल तर आम्हाला आता OBC मधून आरक्षण पाहिजे. तर एकंदरीत या आरक्षणाच्या संदर्भात
बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही तरतुदी या ठिकाणी संविधानामध्ये केलेल्या आहेत, ज्या काही संविधानमूलक गोष्टी या ठिकाणी निर्देशित केलेल्या आहेत, खरंच ह्या सगळ्या गोष्टी किती योग्यतेच्या आहेत आणि जर ही सर्व आरक्षणधारक लोक होत असतील तर कदाचित मग आपण सर्व समसमान होऊया, सर्व आरक्षण घेणारे आहोत आणि सर्व आरक्षणधारक असल्यामुळे मग आपण का नाही एक होऊ शकत, हा एक पुढचा भविष्यातला लढा होऊ शकतो. सर, एकंदरीतच आजच्या या प्रवाहाबद्दल काय म्हणाल? पुढचे प्रश्न आहेत जी. तर ते त्यापेक्षा एक मुद्दा फक्त मांडतो. जी बिलकुल सर. 2006ला मी धर्मांतर केलं आणि ते 7ला आम्ही सामुदायिक दीक्षा गिरण केली. याला तर 18 वर्ष झाले. या 18 वर्षामध्ये आणि त्याच्यापूर्वीसुद्धा आम्हाला राखीव जागांचा कसलाही फायदा झालेला नाही. बरं. कारण आमचं एज्युकेशनचं पर्सेंटेज हे अगदी 1% असेल. मी जेव्हा संशोधन करत होतो तेव्हा 0.6 होतं. आता 1% झाला असेल असं पण गृहीत धरूया. ज्या वर्गाचं शिक्षण प्राथमिक शाळेचं शिक्षणच 1% झालेलं नाही त्यांना तुम्ही कितीही राखून जागा ठेवल्या तर त्याचा उपयोग काय? बिलकुल बिलकुल सर. त्याचा आम्हाला उपयोग नाही. घटनेने इतके सगळे म्हणजे मुक्त हस्तानं दिलेलं आहे पण ते आमच्यापर्यंत येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण आम्हाला रिझर्वेशनमध्ये नसल्यामुळे आर्थिक लाभ कुठले नाहीत. मग दीक्षा घेतल्यानंतर आम्ही हा निर्णय केला की आता मोर्चे बंद. अच्छा. 2 गोष्टी मी माझ्या लोकांना सांगितल्या ज्या आता लोकांनी त्या ऐकल्या असं आणि मला फार समाधान आहे. पहिली गोष्ट अशी आहे की भीक मागायची नाही. बिलकुल. वा. आणि दुसरी गोष्ट चोरी करायची नाही. खूप अच्छा. या 2 गोष्टी सोडता वाटेल ते करा आणि पैसे मिळवा. बहुत अच्छा. कारण जोपर्यंत पैसे तुम्ही मिळवत नाही तोपर्यंत तुमची गरिबी संपत नाही. खूप अच्छा. गरिबीच्या विरुद्धचा लढा कुणीतरी ईश्वर येऊन करणार आहे नाही, कुणीतरी राज्यकर्ते येऊन करणार आहेत नाही होणार. जसा आपण धम्म स्वीकारला तसा अभिमत आपण बाबासाहेबांचा स्वाभिमानी रस्ता स्वीकारला. इथून पुढे मोर्चे बंद. त्या 2007 सालापासून आमच्या समाजानं मोर्चे काढणं थांबवलं. आज आम्ही मोर्चे काढत नाही. आम्ही अजिबात कुणाच्याही दारात उभं राहत नाही. दादा वाढ आणि बाबा वाढ नो. गाढवं इकून टाकलीत, नंदीबैल इकून टाकलेत. आता फक्त 5-10% लोकांच्याकडे राहिलेले आहेत. बाकी सगळ्या लोकांनी व्यवसाय बदलले आणि आता पारधी तुम्हाला फुलं विकताना दिसेल. जो पारधी समाज चोऱ्या करत होता ते हात चोऱ्या करण्याऐवजी आता फुलं विकतायत, लिंब विकतायत, काही ना काही तर काम करतायत. राहतायत कुठे? तिकाटण्यालाच राहत आहेत, ते पुलाखालीच राहत आहेत. अजूनही तिथपर्यंत गेली नाही प्रगती, पण काही लोकांची प्रगती गेली. आज तुम्हाला काही जमाती या म्हणजे व्यवसाय बदलल्यामुळे आता वडार समाजाची सोन्याची दुकान आहेत. हो बिलकुल. कैकाडी समाजाची चांदीची दुकान आहेत. कैकाडी समाज चांदीचा व्यापार आणि चांदीच्या वस्तू बनवण्याकडे वळला. वडार समाज सोनं विकतोय. सगळे नाही. माझं म्हणणं जे व्यवसाय आम्हाला करायला कधीच परवानगी नव्हती हे व्यवसाय लोक करायला लागले. भंगार वेचायला लागले, त्या सेंटरिंगच्या कामात जायला लागले, हॉटेलच्या कामात जायला लागले. माझं म्हणणं 2 हाताला लागेल. माझ्याकडे कुणी आता आला आणि म्हणला ना गरीब आहे तर मी त्याला पहिल्यांदा 4 शिवाय देतो आणि त्याला सांगतो मुस्काडीत देईन. 2 पाय आहेत, 2 हात आहेत, डोकं आहे. बाबासाहेबांच्या समाजानं त्या काळामध्ये जेव्हा सोडलं तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं. आज आपल्याकडे पण काहीच नाही. ते काहीच नसताना पुढे गेले ना. आपल्याकडे पण काहीच नाही, पण आपण पुढे जाणार आहोत. आणि मी सरकारला पण अगदी सरकार मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना पण सांगितलंय की सरकारचा एकही पैसा न घेता आम्ही हजारो लोकांचं पुनर्वसन केलं. आमची घरदारं बांधली आणि व्यवसायाला लागलो, पैसे मिळवायला लागलो. आता ठरवलेलं आहे की उपाशी मारायचं नाही, भीक मागायची नाही, मिळेल ते काम करायचं, मिळेल ते काय जे हाताला. मग काही समाज असे आहेत की जे कष्ट करणारे नाहीत. त्यांनी सांगितलं नका कष्ट करू, म्हणजे जाऊन दगडच तोडायला पाहिजे ती गरज नाही. ते वडार समाजाची परंपरेनं 1000 वर्ष ती शिक्षा सहन करत होता. आता वडार समाजसुद्धा खडी फोडत नाही. त्यांच्याकडे सुद्धा परिस्थिती बदलली. कैकाड्यांची परिस्थिती आज काय तुम्हाला रस्त्याच्या कडेला कुठे कैकाडी दिसतो? पाट्या वळताना आणि टोपल्या वळताना नाही ना. म्हणजे हे सामुदायिकरित्या शिक्षणाकडे वळवलं, सामुदायिकरित्या व्यवसायाकडे वळवलं आणि आमच्यापुरतं आम्हाला रिझर्वेशनची आवश्यकता नाही. नाही तर आम्हाला काही मिळतच नव्हतं ना.
आमच्या धनगर वंजारी आणून बसवल्यावरती तर आमचं पुरतं म्हणजे कल्याणच झालं. म्हणजे आम्हाला काहीच मिळण्याची शक्यता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा आम्ही निर्णय केला की आपल्याला काय जमतंय ते करूया. म्हणजे आता बसलो आम्ही सगळे की ते समाजातल्या लोकांना त्यांना विचारतो काय जमते सांग, तुला काय जमेल, बरोबर. मदत कोण करेल, कशाला मदत पाहिजे, भांडवलाचं कशाला म्हणलं भांडवल पाहिजे, अच्छा. भांडवल कशाला लागते. अच्छा. म्हणजे साहेब पण भांडवल असल्याशिवाय कसं करणार सांगतो म्हणले. फिरता येते, पाय चांगले आहेत, आतापर्यंत फिरतच होतात हो, मग आता फिरायचं पण उद्देश बदलायचा. पूर्वी भीक मागायला फिरत होता, आता भीक मागायला नाही फिरायचं, आता भंगार गोळा करायला फिरायचं. दिवसभर भंगार गोळा करायचं, संध्याकाळी आणून विकायचं, झालं भांडवल तयार. भांडवल तयार झालं ना, दुसऱ्या दिवशी पुन्हा जायचं, पुन्हा आणायचं. पैसे दारूत घालवायचे नाहीत, बाकीच्या कशात घालवायचे नाही, साठवायचे. आणि पैसे साठले, पहिल्यांदा ते चालत जात होते, त्यानंतर ते सायकलवर जायला लागले, त्यानंतर ते मोटरसायकलवर जायला लागले, त्याच्यानंतर ते आता टेम्पो घेऊन जातात, स्टीलचे निलाव घेतात, कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये जातात, तिथं सेंट्रिंगमध्ये जातात. उत्तम बंगले आहेत, म्हणजे पारध्यांचे बंगले माझ्या बंगल्यापेक्षा उत्तम बंगले आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी. मला अतिशय आनंद आहे. मी यात काय केलं, शून्य. मी काहीही केलं नाही, जे केलं ते लोकांनी केलं. पण त्याची दिशा देणं हे जे काम असतं ते काम संघटनेने केलं. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की आम्हाला, मी मराठ्यांना सांगितलं बा तुम्हाला पाहिजे ना राखीव जागा, आमच्या घेऊन टाका तुम्ही. अरे वा. आमच्या जागा आहेत ना, ते तुम्ही घेऊन टाका, ते तुम्ही घेऊन टाका, कारण आम्हाला उपयोगच नाही ना. आता काय करायचं आहे, आमच्यात कोण शिकलेलंच नाही, तुम्ही आम्हाला शिकू देणार नाही, आणि आम्ही शिकलो तरी तुम्हाला चालणार नाही. त्याच्यामुळे आम्ही श्रीमंत झालो तर तुम्ही आम्हाला स्वीकाराल, आम्ही श्रीमंत झालो तरच तुम्ही आम्हाला स्वीकाराल. जर आमचा वर्ग बदलला नाही तर तुम्ही आम्हाला स्वीकारत नाही. माझ्या लोकांनी सांगितलं दारू विक ना, आणि पोलिसाला बोलवून सांगते तुझं काय असेल ना ते तू घे, हां, पण त्याला दारू विकू दे, कारण दुसरं काय त्याला येत नाही. त्याला सांगताना सांगतोय हे लास्ट आहे, तुझ्यानंतर दारू कुणी काढायची नाही, हा तू लास्ट, त्याच्यानंतर या नरकातनं बाहेर पडायचं आहे. हा नरक आपल्यासाठी आहे, आपल्याला कळलेला आहे, पण आपल्याला दुसरं काही येत नाही ना, कर. पण नेक्स्ट जनरेशनमध्ये सगळी पोरं शाळेत घालव आणि भट्टी बंद करून टाक, इजवून टाक, संपला विषय. आता हे जे काही आहे हे लोक मला म्हणतात तुम्ही लिहित का नाही, म्हटलं त्याच्यावर माझा विश्वासच राहिलेला नाही. हे लिहून काहीतरी होतंय, वाचतच नाही, कोणतं लिहून करायचं काय. माझे लोक तर वाचतच नाही, आणि जे ब्राह्मण वाचतात ते आम्हाला मारण्यासाठी त्यातलं काय काय शोधता येईल ते शोधतात आणि त्याप्रमाणे ते कामं करतात. म्हणजे आम्ही असे आहोत हे सांगणं सुद्धा एका अर्थानं असं वाटायला लागलं की चला आपण हत्यारं पुरवतोय त्यांना की आम्ही काय आहोत, कमीपणा उणीवा मांडण्याचा प्रयत्न होतोय असं होतं. म्हणजे आपणच त्यांना माहिती देतोय आणि त्या माहितीचा ते सदुपयोग करण्याच्या ऐवजी दुरुपयोग करतायत. की यांची मनोवृत्ती काय, प्रवृत्ती काय, हे सगळं समजून घेत, आणि सगळं समजावून घेतल्यामुळे तर रिझर्वेशन काढलं ना. अदरवाईज त्यांची हिंमत नव्हती आमच्या रिझर्वेशनला हात लावायची. पण इतक्या अकलेनं, शहाणपणानं त्यांनी एकही GR न काढता कागदोपत्री ॲज इट इज सगळं तसंच ठेवलं. फक्त अंमलबजावणी बंद करून टाकली, प्रायव्हेटायझेशन केलं आणि तिकडे नोकऱ्या वर्ग करून टाकल्या आणि सरकारी नोकऱ्या बंद करून टाकल्या. बरोबर. इंग्रजी शाळा काढल्या, प्राथमिक शाळा सगळ्या बंद करून टाकल्या. म्हणजे जिथे सावित्रीबाई फुलेंनी सुरुवात केली होती तिथून आता प्रबोधनाची चळवळ पुन्हा सुरू करावी लागेल. म्हणजे इतक्या मागे आम्ही गेलो. त्याचं कारण त्यांना कळलं की 1 लक्ष आंबेडकर शिकला तर साला एवढं करते, ही 1 लक्ष्मण माने शिकला तर एवढं करते. जर या सगळ्यांना जर शिकता आलं आणि हे सगळे लक्ष्मण माने आणि डॉक्टर आंबेडकर झाले आणि हे जर सगळेजण नामदेव ढसाळ झाले तर साला आपलं होणार कसं. बिलकुल सर. होय होय. म्हणून मराठ्यांना ते काही देत नाहीत. मराठी अजूनही हे लक्षात घ्यायला तयार नाहीत की दे आर स्लेव्स, ते गुलाम आहेत आणि आम्ही त्यांचे गुलाम आहोत. गुलामाचे गुलाम आणि बायका या सगळ्यांच्या गुलाम आहेत, सगळ्यांचे गुलाम. बरोबर आहे. तो स्ट्रक्चर तोडावं लागेल, पण हे स्ट्रक्चर तोडण्याची तयारी यांची कुणाची नाही. आता
माझ्या वयाला 75 वर्ष पुरी झाली. मी असं ठरवलं 50 वर्ष आता हे सगळं केलं. आता पुढच्या पिढ्यांनी काय करायचं ते करावं. आपल्याला इथून पुढे किती चालता येईल माहिती नाही. आपण धम्माच्या मार्गानं चालायचं आहे. मी मधल्या काळामध्ये कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या सगळ्या भागाचा दौरा धम्मयात्रा काढली होती. आणि माझ्या मनात असं होतं की नेबर स्टेट जे आहेत त्याच्यातून सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एक प्रचंड मोठी दीक्षा समारंभ करावा. परंतु आता नाही होत आहे. म्हणजे वयानं होत नाही आहे. आपले लोक पैसे उभे करू शकत नाही आहे. या सगळ्या कामाला पैसा लागतो. हा पैसा ज्या शिकलेल्या वर्गाने दिला. म्हणजे मी पुन्हा सांगतो, रत्नाकर गायकवाड असतील किंवा आमचे चव्हाण असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील, पण हे जे अधिकारी त्या 50 वर्ष झाले म्हणून जे काही अधिकारी गोळा झालेले होते, हे जेबीमवाले अधिकारी आजही जर ठरवतील तर आम्ही ही लढाई नेटानं पुढे नेऊ शकतो. पण सर आता रत्नाकर गायकवाड सरांच्या त्या फळीतल्या त्या विचारधारेचे मला वाटतं आता खूप मुश्किल तसे अधिकारी आहेत. कसे राहणार हे सगळे? पण नाही ना, सगळे भटाळलेले आहेत. तेच म्हणायचं तुम्हाला. बरोबर, सगळे भटाळलेले आहेत आणि ते सगळे बायकाच तिकडचे करतात ना. सर मग आता त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे आम्ही काही लोक असून मी काही अनेकांचे इंटरव्ह्यू केलेत, पण त्यांचं म्हणणं आहे बाबा बाबासाहेबांनी सांगितलं आम्ही हा जाती अंताचा लढा लढतोय. बाबासाहेबांनी सांगितलं कशाला उंटाच्या घेताय बुडक्यालाचा मुका. अच्छा, तुमच्या लायक्या काय त्या बघा ना. बाबासाहेबांनी त्याच्या बायकोचं ऐकून थांबले का? धर्मदीक्षा घेतली तिला बरोबर घेऊन. होय होय होय, खूप महत्वाचा मुद्दा. ते म्हणतात आम्ही जाती अंताचा लढा बाबासाहेबांच्या नुसारच करतोय. तुम्ही ती आतमध्ये घेता तेव्हा ती तिचं कल्चर घेऊन येते. अच्छा, आणि तुमचं अख्खं घर बदलून टाकते. म्हणून मी माझ्या मुलांना सांगितलं होतं, दुनियेत कुठल्याही जातीतल्या धर्मातल्या पुरुषाची स्त्रीशी लग्न करा, फक्त ब्राह्मण सोडून. होय होय होय, अच्छा. कारण ती अशी कम्युनिटी आहे की जी दशांगुळेवर राहते. जी 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 जी, जग बुडालं तरी दशांगुळेवर राहीन अशी त्यांची प्रतिज्ञा असते. पण त्यांना काही ना स्वाभिमान वाटते की नाही आम्ही वरिष्ठ. मी सांगितलं ना की हा म्हणजे हे तुमचं हिंदूकरण होतंय. होय 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 होय, तुमचं हिंदूकरण होतंय. तुम्ही तिचं बौद्धीकरण करत नाही. अच्छा, तिला बुद्धाच्या मार्गाने नाही, ती तुम्हाला शंकराचार्याच्या मार्गाने घेऊन जाते. आणि हे तुमच्या लक्षात येत नाही. म्हणून शक्यतो त्यांना मी सांगितलं, ब्राह्मणेतर समाजातले कुठल्याही समाजातल्या पोरीशी लग्न करा, मुस्लिम करा, ज्यू करा, ख्रिस्ती करा, पारशी करा, इच्या डेबरी कुठल्याही जातीतले. आज मी तुम्हाला सांगतो, माझी जवळपास 30-32 जमातीतले नातेवाईक आहेत. वा, इतकी माझी म्हणजे माझ्या मुलांनी इंटरकास्ट केले, मी केले, सगळे आमच्या घरामध्ये सगळे इंटरकास्ट आहे. हे आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी आहोत. बिलकुल. हां, त्याच्यामुळे आम्ही असल्या भानगडी कधी पाळत नाही. याची जात काय आणि त्याची काय जात, नॉट एट ऑल. त्या जात स्वतःपासून तोडायला सांगा. की तोडताना जर तुम्ही खाली असाल तर वरती जरूर जा, त्याला माझा विरोध नाही. पण वरती काय आहे हे नीट लक्षात घ्या. ते वरती आजही पुष्यमित्र शृंगाचेच वारसदार आहेत. आणि त्यांना आजही आपल्याला ठारच मारायचं आहे. हे जर असेल तर आपण सुद्धा आपल्या डोक्यात हे ठेवलं पाहिजे की पुष्यमित्र शृंगाशी आपली लढाई आहे. आणि पुन्हा साकेत नगरी उभी करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल याचा विचार नीट करा, तर बुद्ध समजेल. अदरवाईज बुद्ध समजण्याची शक्यता नाही. बोर्ड बदलला आणि महाराजच्या जागेला बुद्ध लावला, त्यानं कोणी बुद्ध होत नाही. त्यानं बौद्ध होत नाही. बौद्ध आतमधनं यावा लागतो. तो बुद्ध आतमधनं येतो का त्याचा विचार करा. बाबासाहेबाच्या जातीत जन्माला आलो म्हणून बाबासाहेबाचं नाव घेणं वेगळं. मी काय बाबासाहेबाच्या जातीत जन्माला आलो नाही, पण आयुष्यभर मी बाबासाहेबाचा अनुयायी आहे. बाबासाहेब माझ्या जातीचे नाहीत, पण मी असं मानतो, तुकोबा म्हणाले तसं, आमची नाळ एक आहे, आमचा वंश एक आहे, आमची नाळ एक आहे. आणि हे जर कळत असेल तर मग त्याच रस्त्यानं जाणं अटळ आहे. पण मी सगळे जे पूर्वीचे जे महार आहेत त्यांना मी असं सांगतो की तुम्ही स्वतः बदला. तुम्ही स्वतः आदर्श वर्तन करा की ज्याच्यामुळे आणखीन लोकांना असं वाटेल की होय ह्याच रस्त्याने गेलं पाहिजे. तुम्ही हे करण्याच्या ऐवजी एक जण RSSच्या पुढच्या दारानं आणि एक जण RSSच्या मागच्या दारानं हे जर चित्र समाजात राहील तर समाजाचं नुकसान होईल. बौद्धिक भ्रष्टाचार हा भयंकर असतो.
खूपच छान. आर्थिक भ्रष्टाचार एक वेळी एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत संक्रमण होत नाही, पण बौद्धिक भ्रष्टाचार हा काही पिढ्यांचं वाटोळं करतो. तेव्हा बौद्धिक भ्ष्टाचार होऊ द्यायचा नसेल तर मी सगळ्यांना हात जोडून सांगतो, मी लहान आहे त्यांच्यापेक्षा. हां, आणि आम्ही आत्ता आलेलो आहोत, पण आम्ही आल्यावरती तुम्हाला दाखवलेलं आहे की आम्ही काय आहोत. बिलकुल, नक्कीच. आमच्या सगळ्या जत्रा बंद पडल्या. होय 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 होय. हां, आमच्या जेवढ्या जत्रा आहे, जेजुरीची जत्रा केवढी मोठी भरायची, लाखामध्ये गाढवं असायची तिथे. आज तुम्ही जाऊन बघा, जेजुरीची यात्रा बंद पडत आली, माळेगावची यात्रा बंद पडत आली. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही, वास्तवच आहे. हे तुम्ही बघा, जाऊन तपासा, आणि तपासून तुमच्या लक्षात येईल की येस, लोकांच्यात परिवर्तन झालं, लोक बदलले. सारेनी बुद्ध स्वीकारला का नसेल स्वीकारला, पण सारे बुद्धाच्याच रस्त्याने निघालेले आहेत. कारण ते मायनॉरिटीज आहेत. मायनॉरिटीज असल्यामुळे त्यांना सांगता येत नाही मी बौद्ध आहे. हां, पण त्याच्या आतमध्ये जे रसायन आहे ते रसायन आता या दिशेने निघालेलं आहे. खरं. त्यामुळे मी नेहमी सांगतो की या रिझर्वेशन वगैरे यात मला काही इंटरेस्ट नाही. अच्छा. तर उपयोग काय, मी मराठीत सारखं सांगतोय की येड्यानं तुम्हाला 100% जागा राखून ठेवल्या समजा, आणि एकही जागा भरली नाही, काय फायदा? तर तिचा फायदा काय? अच्छा, बरोबर. नाही ना, काय फायदा? म्हणजे त्या धनगरांच्याही ताटामध्ये काय नाही, त्याच्यानंतर त्या ओबीसींच्या ताटामध्ये काय नाही, त्या माळ्यांच्याही ताटामध्ये काय नाही, आणि मराठ्यांच्याही ताटामध्ये काय नाही, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, JNT, OPS कुणाच्याच ताटात काही नाही. आता कुणाच्याच ताटात काही नसताना म्हणजे तुम्ही आपण मूर्ख आहोत का? आपल्याला एवढं कळत नाही का कुणाच्याच ताटात काय नाही, का थाळ्या वाजवायला लागलोय? तर त्यांना थाळ्या वाजवा असं सांगितलंय, म्हणून आपण या थाळ्या वाजवायला लागलोय. हे जे मालक आहेत, दशांगुळेवर असलेले हे जे मालक आहेत, त्यांना तुम्ही थाळ्या वाजवायला पाहिजे. प्राईम मिनिस्टर सांगतो थाळ्या वाजवा, आणि आपण थाळ्या वाजवतोय. अरे आपण आपल्या अकलेनं चाललं ना. मी आता काल बरोबर कुठेतरी शरदराव म्हणाले की 75% जागा राखून ठेवा, काही बिघडत नाही. अच्छा. हां, त्यामुळे हे बरोबर आहे. 75% नाही, 80% ठेवा. ज्याची जेवढी लोकसंख्या त्याला तेवढी राखीव जागा द्या. हां, आणि जे 3% लोक आहेत त्यांच्याकडे 3% ठेवा. हा महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावर ट्रेस नाही करत सर कोणी. तुम्ही 3% आहात ना, तुम्हाला 3% देतो ना, पण साऱ्या राष्ट्राची संपत्ती तुम्ही खाल, डेटाल नाही चालणार. सगळ्या महत्वाच्या जागेवर तुम्ही. हा, ते नाही चालणारच नाही. ते तेवढ्याच जागा तुम्हाला मिळतील. बरोबर. प्लॅनिंग कमिशनमध्ये तुम्ही 3च लोक असाल, बाकी 97% बाकीचे लोक असतील. खूप महत्वाचा मुद्दा. हे आल्याच्या शिवाय तुमचं राज्य येणं म्हणजे केवळ डेमोक्रेसीत प्राईम मिनिस्टरची खुर्ची नव्हे. बाबासाहेब म्हणाले सत्ताधारी जात बना, याचा अर्थ हा की तुम्ही सत्ता संपत्ती प्रतिष्ठेचं फेर वाटप करून मालक बना. आम्हाला यातलं काय करायचं आहे, यातलं काही करायचं नाही का, उगीच आपलं तोंड फुकटचे आहेत म्हणून काही बोलत राहतात. पण मी तुम्हाला सांगतो, बौद्ध समाजानं त्यांच्या नेत्यांना खड्यासारखं बाजूला टाकलं पाहिजे आणि उभं राहण्याची गरज आहे. त्या सामान्य बौद्ध माणूस आहे तो बाबासाहेबाशी कमिटेड आहे, आणि तोच मला मदत करतो. हां, संकटाच्या काळामध्ये ही पोरं अशी उभी राहतात. तुम्हाला मी सांगतो, एखाद्या ठिकाणी मयत झालेली आहे, उचलायला माणसं येत नाहीत. आमच्या समाजाने बहिष्कृत केलेलं असतं ते कुटुंब. मग काय करायचं, तुम्हाला फोन करून सांगतात. मग मी तिथल्या आमच्या JB मला फोन करून सांगतो की अरे आपलं असं जरा प्रॉब्लेम झाला आहे आणि माणसं नाही, ते काय करता येईल साहेब, तासात सांगतो म्हणतात. आणि तासाभरात पंचक्रोशीतनं सगळेजण एकत्र जमतात. आणि ज्या माणसाच्या मैतीला 10 माणसंसुद्धा जमली नसती, त्याच्या मैतीला 1000-1500 माणसं जमतात तालुक्यातून भराभर. याचा अर्थ की आम्ही राईट ट्रॅकवर होतो, आणि आज राईट ट्रॅकवर आहोत. काय करायला लागते माणसाला, याच मार्गाने जायचं आहे. जातीभीतींच्या भानगडीत पडायचं नाही, आम्ही त्यातले नाहीच आहे. बरोबर. पण आमच्यातले जे अज्ञानाचे कंगोरे होते ते जसे झिजत जातील तसं हा मार्ग प्रशस्त होईल, मोठा होईल. माझं एवढंच म्हणणं आहे की म्हारकी सोडा, म्हारकीतनं बाहेर पडा. आम्ही पडलो ना, आम्हाला तुम्ही आमच्या खाजगी वर्तनात कुठेही दाखवा की आमच्या वर्तनात मी माझ्या जातीची संघटना बांधली, माझ्या जातीच्या संघटनेच्या मिटिंगला कुठं गेलोय, दाखवा मला. मलाही एक जात आहे ना, पण त्या जातीचं मी सभासद नाही. मी तिथे जन्माला आलो, ही गोष्ट खरी. त्या जातीची काही चूक आहे. त्या जातीसह मी बुद्धाकडे आलो, आणि त्यांनाही मी सांगितलं आपण नागवंशी आहोत, येड्यासारखं काय ते करू नका. आणि त्या
वटाबामणांच्या नादाला लागू नका वा. हे मी त्यांना सांगत राहतो. ऐकतात, नाही ऐकत आहे, नाही ऐकलं तरी भलं, ऐकलं तरी भलं, पण आपला रस्ता आपण बरोबर घेऊन गेला पाहिजे. त्या या जरंगे पाटील आहेत त्याला मी सांगतो, रोज जरा दमानं स्पीड कमी करा. सारखं तुम्हालाच एकट्याला कसं काय पाहिजे? बरं, तुम्हाला एकट्याला पाहिजे तर मुख्यमंत्री तुमचाच, उपमुख्यमंत्री तुमचाच, सगळं सत्ता तुमच्याच हातात. आता म्हणलं आम्ही मागतकरी जातीचे लोक, आम्ही तुमच्या दारात येऊन तुम्हाला म्हणायचे साहेब आम्हाला द्या. आता म्हणलं कुणाला मागायचं? आम्ही कुणाला मागायचं? देणारे जर आमच्या लाईनीत आले आणि आमच्या ताटात बसायला लागले तर आम्ही कुणाला मागायचं? बरोबर. त्या जरंगी पाटलानं सांगितलं, हिंमत असली ना तर ब्राह्मणांच्या विरुद्ध लढा. तो महत्वाचा लढाई, त्यांच्या विरुद्ध लढा, कारण त्यांच्या हातात संपत्ती आहे. बरोबर. सत्ता हां, शेठजी भटजींच्या हातामध्ये सत्ता आहे, संपत्ती आहे, त्यांच्याबरोबर लढा. हे माळ्याबरोबर लढतोय, कोळ्याबरोबर लढतोय, काय कड्याबरोबर लढते, येडे काय? आम्ही तुमच्यापेक्षा खालच्या समाजातले लोक आहोत. तुम्ही आमच्या डोक्यावरती आहात आणि ते तुमच्या डोक्यावरती आहेत, तर त्यांच्याबरोबर लढा ना. तुम्ही आमच्याबरोबर काय लढताय? आमच्या सगळ्याचं तुम्हाला पाठिंबाच आहे. आम्हाला रिझर्वेशन मिळते, तुम्हाला मिळालं तर आम्हाला वाईट वाटायचं काहीच कारण नाही. त्या आंबेडकर माणूस कधीच कुठल्या रिझर्वेशनला विरोध करीत नाही. आम्ही 100% तुम्हाला मदत करतो, पण तुम्हाला आमची मदत नको आहे. तुम्हाला फक्त एकट्यालाच पाहिजे. तर मग माझं म्हणणं, हा तिढा कोणी निर्माण केला आहे? तर हा तिढा शेठजी भटजींनी निर्माण केला आहे आणि तुम्हाला लावले का आम्हाला? मग आता स्वतःच डोकं वापरा की जरा. हां, राजकारण करायचं तर करा, माझं काय म्हणणं नाही. बरोबर. हां, पण राजकारण याचं करा की ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडचं काढायचं आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना ते द्यायचं आहे. खूप छान. दर्शकांना आपण पाहताय की एक मुद्दा एवढा महत्त्वाचा आजच्या या 68व्या धम्म अणुप्रवर्तन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी पद्मश्री लक्ष्मणरावजी मानेसाहेब आपल्यासोबत जुळलेले आहे. आणि खरं तर एकंदरीत सगळा हा जो आपण पाहतो, एकंदरीत तो जो कार्याचा आयाम आहे तो नक्कीच या ठिकाणी प्रदीर्घ आणि असा प्रगल्भ होत जातोय. खरं तर आपल्या सर्वांना एक स्वाभिमान वाटावं. नक्कीच लक्ष्मण मानेसाहेब आपल्या तमाम धम्मवासियांसाठी आणि धम्म अभिसरण करणाऱ्या लोकांसाठी एक आदर्शच आहेत, कारण त्यांनी कुठल्याही धम्माचं एक त्या समाजाला किंवा त्या भटक्यांना, विमुक्तांना कुठलाही लवलेश नसतानाही अख्ख्या विमुक्तांना या ठिकाणी लाखोच्या तादादमध्ये त्यांना धम्माच्या वाटेवरती आलं आणि आवाहन केलं की चलो बुद्ध की ओर. आणि अशा पद्धतीनं आचरणात्मक बुद्ध या ठिकाणी अनुभवण्याचं आणि आचरण्याचं एक खूप मोठं गणित सर्वांच्या समोर ठेवलं आणि ते जगतायत बुद्ध, जगतायत बाबासाहेब, आणि क्रांतीचा लढा आणि तो शांततेचा लढा. सोबतच आपल्याला या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की म्हारकी आपल्याला नक्कीच सोडावी लागेल. आज 68 वर्षे पूर्ण होत आहेत. हे प्रत्येकानं आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आम्ही फक्त बाबासाहेब आणि तथागत प्रदर्शनासाठी मानतोय का? फक्त या ठिकाणी या धम्मचक्र अणुप्रवर्तन दिन आला किंवा बाबासाहेबांची जयंती आली तेव्हाच आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचे अनुयायी होतोय काय? आमच्या कुटुंबातनं, आमच्या परिवारातनं, आमच्या समाजातनं आम्ही कशा पद्धतीनं हा धम्म पेरण्याचं काम करतो हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण बाबासाहेबांनी आम्हाला निर्देशित केलं की प्रत्येक बौद्धानं केवळ बौद्ध होणे पुरेसे नसून प्रत्येकानं आपापल्या परीनं बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. ह्यातच धम्माचं आणि त्या जगणाऱ्या उपासकांचं हित सामावलेलं आहे. मग आम्ही या 68 वर्षामध्ये खरंच काय कमावलं आहे, काय गमावलं आहे? धम्म अनुसरण्यानं, संविधानानं दिलेल्या संधीनं आमच्या जीवनाचं सोनं झालं आहे काय? मग आमचं भलं झालं असेल तर माझ्या बाजूच्या भावाचं, माझ्या अल्पसंख्याकाचं, माझ्या भटक्या विमुक्तांचं त्यालाही मला सोबत घेऊन जावं लागेल. कारण की ही बुद्धाची धरती आहे. ये बुद्ध की धरती, युद्ध ना चाहे चाहे अमन परस्ती, ये बुद्ध की धरती. आणि म्हणून हा विचार आपण सगळा पेरला पाहिजे. हा विचार आपल्याला एकत्र करायचा आहे. दुसरा मुद्दा, आमच्यामध्ये जे गटतट झालेत, जे नेतेगिरीचा खूप मोठा रोग आमच्या समाजाला लागला आहे. बाबासाहेब केवळ आणि केवळ एकटाच नेता आम्हाला होता. आजही बाबासाहेबांचे विचार निर्देशित आहेत. आजही बाबासाहेबांचे विचार हा आम्हाला खरं प्रेरणा आहे, आदर्श आहेत. परंतु आज समाजामध्ये आज 80-85 गट तट पार्ट्या जर निर्माण होत असतील तर समाजाची या ठिकाणी परवड होते. समाजाने जायचं कोणाच्या मागे? आणि म्हणून काल परवा झालेला औरंगाबादचा लेणी बचावचा मोर्चा विनाविरहित नेत्याच्यामुळे किंवा नेता कुठला नाही, नेतृत्व नाही, केवळ आणि केवळ धम्मगुरूच्या मार्गदर्शनाखाली झाला आणि उभ्या महाराष्ट्रातनं समाज एक वाटला. ही आता येणाऱ्या नव्या काळाची, नव्या विचारधारेची नांदी आहे. आणि म्हणून आम्हाला धम्मच आहे तुझा शास्ता हे तथागतानं जे सांगितलं, धम्माचे विचार आणि धम्मगुरू यांनाच प्रमाण मानावं लागेल. कारण आमच्या गटतट या नेत्यामध्ये जे काही आपलेपणाचं हेकेखोरपणा आपल्या आपसामध्ये आहे तो सोडावा लागेल. कारण गेलेल्या 40-45 वर्षामध्ये या समाजाच्या हातामध्ये आलंय काय याचंही आत्मपरीक्षण मित्रांनो आपल्या सर्वांना करावंच लागेल. सर, जाता जाता खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आता चालू सरकारनं
या ठिकाणी काही योजना निर्देशित केल्या आहेत, जसं लाडकी बहीण आहे, आता लाडकी भाऊ आहे, असं काहीतरी ते दिलेलं सुरू आहे. याच्यातनं काय तुम्हाला वाटतं की आता तुम्ही चांगले राजकारणी पण आहात, या सगळ्या गोष्टीकडे त्या अँगलनं तुम्ही पाहता, काय वाटते सर? आपल्या देशाची घटना ही मिश्र अर्थव्यवस्थेची आहे. होय. पण आपल्या कोणालाही न विचारता, कसलंही मतदान न घेता, कोणालाही कसली कल्पना न देता देशानं भांडवलशाहीचा स्वीकार केला. देशाने केला म्हणजे देशाच्या उच्चवर्णीय लोकांनी केला, सत्ताधाऱ्यांनी केला. सामान्य माणसाला काही यातला पत्ता लागला नाही. आणि आज अशी परवड आहे की प्रत्येकच माणसाच्या घरी दारिद्र्य आहे. होय. आणि कोट्यावधी माणसं ही 2 वेळच्या जेवणाला महाग आहेत. बिलकुल सर. आता ही एका बाजूला परिस्थिती आहे. या परिस्थितीतनं मार्ग आपल्याला काढायचा आहे. मग आता हे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी काय सुरू केलं आहे, ही गरीब माणसं आहेत ना. तर बाबासाहेब म्हणाले की देश भांडवलदारांच्या हातात गेला तर देशाचं स्वातंत्र्य टिकणार नाही. अच्छा. त्या आज अशी परिस्थिती आहे की आपल्याला शेडजी भटजींच्या विरुद्ध, नुसते शेडजी नाही, नुसते भटजी नाही, तो अनुप्रास आहे, एकच आहेत. शेडजी भटजी हे एकच आहेत. यांच्या विरुद्धची लढाई तुम्हाला तीव्र करावी लागेल. ती सत्ता संपत्ती प्रतिष्ठेच्या फेरवाटपाला हे तुकडे टाकणं जे चाललेलं आहे ती लाच आहे. अच्छा. ही किती दिवस मिळेल? महाराष्ट्राच्या तिजोरीला किती परवडेल? अजित पवारांच्या बापाच्या खिशातले पैसे वाटतायत का ते? महत्वाचा मुद्दा आहे. कुठून पैसे आणताय ते? बाकीच्या मी काल परवा सर हे पण ऐकलं, शिष्यवृत्त्या थांबू, बार्टी वगैरे. सगळ्या शिष्यवृत्त्या थांबवलेल्या आहेत. अच्छा. सगळी समाज कल्याणची कामं थांबलीत, शेती खात्याची कामं थांबलेली आहेत. सगळे खात्याची कामं थांबवून हा पैसा तुम्ही इकडे बेस्ट मनी. अच्छा. 1500 रुपये त्या बाईला देऊन आधी 5 किलो धान्य देतात, आता 1500 रुपये देत आहे. म्हणजे तेला मिठाची व्यवस्था झाली. तुम्ही गहू दिलेला आहे, खाण्याची व्यवस्था झाली. ती बाईल कशाला झक मारायला काम करायला जाईल का? आणि जर ती निष्क्रिय झाली तर तुम्हाला ती मरायला हवी आहे ना. कारण काही दिवसांनी तुम्ही ते बंद कराल आणि ती जेव्हा बंद कराल तेव्हा ती कुठे जाईल? तिला सवय लागलेली असेल तोपर्यंत. ती कुठे जाईल? तुम्ही बंद केल्यावर त्या गरिबांना लाचार बनवण्याचा हा कार्यक्रम आहे. स्त्रियांना आज असं वाटते की लाडकी बहीण, आता आठवली का तुला लाडकी बहीण? खूप महत्वाचा मुद्दा आहे सर. सर एमपी मध्ये कोट्यावधी मध्य प्रदेशमध्ये फेल गेली सर. काल परवाची बातमी आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन नाम की ये जो स्कीम थी ना, ही योजना होती, ही फेल गेली. फेल जाणार नाही का? अर्थव्यवस्थेला परवडलं पाहिजे ना, असं फुकट वाटणं. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही फुकट तर द्यायलाच पाहिजे, उपकार करीत नाही ते. काय वैयक्तिक. पण त्याला काही नियोजन पाहिजे ना. त्याच्या हाताला काहीतरी काम द्या ना. त्या 1500 रुपयाच्या कॅपिटलमध्ये ती काय करू शकते? नाही करू शकत ना. मग तिला 1500 रुपये द्यायच्या ऐवजी तिच्या घरात उद्योग निर्माण करून द्या, की ज्याच्यामुळं अख्खं कुटुंब ती सांभाळेल आणि त्या उत्पादनावरती राष्ट्र समृद्ध होईल. अक्कल राष्ट्राचा विचारच करायचा नाही, देशाचा विचार करायचा नाही. आपलं घर कसं भरेल आणि आपल्या हातात सत्ता कशी राहील, ही सत्तेची भांडगुळ आहेत. हे दुसरे कशाचे आहेत? ही सगळी सत्ता जरी 4थी पास असलेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि 0 शिकलेला माणूस प्राईम मिनिस्टर, अशी जर का लोकशाहीची परिस्थिती असेल तर ही नसलेली बरी ना. विच टाईप ऑफ डेमोक्रेसी यार? ना काय डेमोक्रेसी कशाची? त्याला काय कळत नाही, वळत नाही, काय ना, असा माणूस प्राईम मिनिस्टर आहे. आणि मुख्यमंत्री तसाच आहे, सयाजीराव हाणतोय सया. मालावरती सारं लक्ष आहे. त्याचं काय नाही ह्याचं काय. मालावरती लक्ष असल्यामुळे माल आणायचा, माल वाटायचा, पुन्हा माल गोळा करायचा, पुन्हा वाटायचा. अरे व्हॉट इज दिस? पण बाबासाहेब म्हणाले ते होते आपल्याला, पण आपण ते ऐकत नाही. बाबासाहेबाचं काहीच ऐकायचं नाही, अशी आपली भीमप्रतिज्ञा. बाबासाहेबाचं काय ऐकायचं नाही. बाबासाहेब म्हणाले भांडवलदारांनी जर देश ताब्यात घेतला तर तुमची लोकशाही राहत नाही, हे राष्ट्र सुद्धा एकत्र राहत नाही. अरे वाचा जरा बाबासाहेब आंबेडकरांना. तुम्हाला प्रश्न निर्माण, मला प्रश्न निर्माण झाला तर आंबेडकर माझे गुरु आहेत, त्याच्यामुळे मी त्यांचे ग्रंथ काढतो आणि बसतो या प्रश्नाचं उत्तर काय असू शकेल. आणि बाबासाहेबांनी उत्तर देऊन ठेवलीत. ते वाचलं तर पाहिजे. नक्की. तुम्ही बाबासाहेब वाचणारच नाही, नुसतं बाबासाहेब म्हणाले होते. कुठं म्हणाले होते? का म्हणाले होते? काय म्हणाले होते? तू म्हणशील तर बाबासाहेब म्हणाले होते काय? पण हे जे आहे ना, बाबासाहेबांनी सांगितलं, काय सांगितलं, कधी सांगितलं, कुठल्या पानावर लिहून ठेवलं? जे सांगितलंय ते लिखित आहे. बिलकुल.
जे ग्रांतिक आहे होय त्याच्यात कुठं आहे का तू म्हणतोस ते होय ची लिप सिंपती मिळवण्याच्यासाठी, लोकांची लिप सिंपती मिळवण्याच्यासाठी हे बाबासाहेब बाबासाहेब करत राहतात. आणि अशी भजनं करण्यामुळे टाळ कुठनं फक्त सुरू होतं, पांडुरंग बाजूला राहतो. होय क्या बात बहुत अच्छी होय आपल्याला पांडुरंगाकडे जायचं असेल ना होय तर मग आतमध्ये तो असलाय तर त्याला आतल्याला आवाज गेला पाहिजे. आपल्या आतमध्ये डोकून बघा. ते मी सारखं सांगतोय की आतमध्ये डोकून बघा म्हणजे तुम्हाला कळेल व्हॉट यू आर. खरं तुमचा स्वतःला शोध लागेल. बरं, आता तो मला लागला. हे आमची गोसावी काय म्हणतात, अलग निरंजन. होय होय हे जे गोसावी आहे ना ते भिक्खूच आहे ना, बिलकुल ते काय म्हणते नाथपंथी आहे. सगळा नाथपंथ बुद्धाचा पंथ आहे. हे सगळे नाथपंथी जे आहेत ते काय म्हणते अलग निरंजन. अलग निरंजन म्हणजे काय, आता दीप बिलकुल क्या बात आहे होय कोणी म्हणजे छोट्या छोट्या म्हणून सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. तो गोसावी येतो, दारात उभा राहतो, अगडबंब असतो आणि तो अल्लग निरंजन. मला कळायचं नाही. मी विचारलं गोसाव्याला हे अल्लग निरंजन म्हणजे काय. निरंजन म्हणजे दिवा. तो म्हणणे साहेब अल्लग म्हणजे सर्व जग दुनिया, निरंजन म्हणजे दिवा. दुनियेत दिवा लावा, प्रकाशमान करा. अरे बुद्धाने काय सांगितलं यार, दुसरं मला सांगा ना. हा होय प्रकाशाचे पुत्र व्हा असं आपण म्हणतो, तो अलग निरंजन म्हणतोय. वा पण तो अलग निरंजन म्हणताना बामणासच कळत नव्हतं हे नेमकं काय म्हणते. अच्छा 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 त्याच्यामुळे ते अलग निरंजन म्हणायला लागलं, नाही तर मारलं असतं त्यालाही. नक्की मारलं असतं होय त्यालाही मारलं असतं ना. पण हे नाथपंथाचे जे लोक आहेत त्यांनी स्वतःला अंडरग्राऊंड केलं आहे. आणि बुद्धाचा विचार आजही त्यांच्या जवळ आहे. फक्त ते त्याच्या कपड्यावरती आणि दारिद्र्यावर जाऊ नका, दाढीवरती जाऊ नका. त्याच्याकडे इस्टेट नाही आहे. स्वरूप बदलायचं काम पडलं तत्कालीन परिस्थितीनुसार, नाही तर ते बिलकुलच आहे. त्या रिझर्वेशन हे भांडवली अर्थव्यवस्था बदला, प्रश्न सुटतील. दर्शकांनो आपण पाहताय की खरं तर असं वाटतं की कितीतरी मुद्द्यावर सरांसोबत बोलत राहावं. नक्कीच लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल पुन्हा एकदा या ठिकाणी उपराकार लक्ष्मण माने सरांसोबत जुळण्याचा प्रयत्न करणारे अजूनही अनेक गोष्टी आपण जाणून घेऊ. कारण ही विचाराची जी धारा सरांकडे आहे, विचाराचं जे मोठं भांडवल सरांकडे आहे, हे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून देशातल्या 28 राज्यामध्ये दिसणाऱ्या या प्रसारण माध्यमाद्वारे आपण लोकांच्या घराघरामध्ये नक्कीच घेऊन जाणार आहोत. सर फक्त जाता जाता आजच्या या 68व्या धम्म अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्तानं समाजापुढे काही आव्हानं आहेत आणि त्या आव्हानाच्या अनुषंगानं जसं राजकीय दृष्टिकोनातून तुम्हाला मी म्हटलं तर काय जाता जाता एक दोन गोष्टी काय सांगतील की समाजानं कसं एकत्र येणं गरजेचं आहे. एक तर नव्या पिढीला दीक्षा दिली पाहिजे. खूप छान बहुत अच्छी हो. आणि दीक्षा घेतल्याशिवाय कोणी बुद्ध होत नाही. बहुत अच्छी. मी महाराजा घरी जन्माला आलो आहे म्हणून मला सर्टिफिकेट मिळालं आहे, नॉट एट ऑल. वा 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 खूप महत्त्वाचं. म्हणून मला असे दीक्षा कार्यक्रम करायचे आहेत बिलकुल गावोगाव तालुक्यामध्ये. आणि ही जी नवीन पोरं आहेत यांना बुद्ध सांगायचं आहे. पण तो बुद्ध सांगताना त्याला त्रिशरण द्यायचं आहे, त्याला पंचशील ग्रंथ करायला लावायचं आहे. आणि त्याला हे कळलं पाहिजे की येस मी स्वतः हा बुद्ध आहे. वा बाबासाहेबांनी दिला मी बुद्ध घेतला किंवा माझ्या बापानं दिला आणि मी बुद्ध घेतला नव्हे, तर मी स्वतः बुद्ध घेतला, मी अनुसरलेला आहे, मी अंगीकारलेला आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. हे नव्या पिढीकडे जायला पाहिजे. याच्यासाठी धम्म मेळावे पूर्वीच्या ज्यांनी धर्म स्वीकारलेला आहे आणि जे स्वतःला बौद्ध म्हणतात त्यांनी, जसं आमच्याकडे जन्माला आल्यावर तेच घालायला लागते ना गळ्यात, तसं तुमच्या गळ्यात काय घालता तुम्ही, शून्य. बरोबर बरोबर. तुम्ही काहीच करत नाही. आमच्याकडे पंचशील दिले जाते, परिवर्जा केली जाते, तिला नावं नाहीत माहिती लोकांना, पण हे विधी आजही होत आहेत. आणि ते होत आहेत याचं कारण त्यांचं मी म्हणलं की आमचं अज्ञान हे ब्राह्मणांचं भांडवल आहे. बरोबर. आम्ही अडाणी लोक आहोत, आम्ही अज्ञानी लोक आहोत. म्हणजे आमचं अज्ञान हे त्यांचं कॅपिटल आहे. ते आपण कॅपिटलच आपल्याबरोबर घेऊया ना. म्हणजे आपली तरुण पिढी आपल्याबरोबर असली पाहिजे ना. म्हणून मला असं वाटतं की गावागावामध्ये हे लोक म्हणतात की त्यानं काय होईल. म्हटलं माझ्यात काय झालं, माझ्यात काय झालं. बरोबर. हा विचारांचा लढा आहे. आणि विचारांच्या आपण असं मानलं पाहिजे की माणूस बदलतो, त्याला विचार दिला तर बदलेल ना. आपण त्याच्यापर्यंत गेलोच नाही, विचार नेलाच नाही. सगळेजण बदलतील का, आपली एक अपेक्षाच नाही. 10% तर बदलतील, पण मग ते 10% 100%कडे जातील. खूप छान. शून्यातून 100कडे जायचं असेल तर पहिली दातगाव गोळा करा.
मी आणि माझी बायको आम्ही दोघांनीच पहिल्यांदा धम्मदीक्षा घेण्याचा निर्णय केला. आणि जेव्हा आम्ही संघटनेत सांगितलं की आम्ही बौद्ध होणार आहे, तेव्हा बाकीचे लोक विचार करायला लागले, आले बरोबर सगळे. खूप छान. त्या शून्यातूनच सुरुवात करायला लागते. माझं काय म्हणजे तुम्ही राखीव जागा, त्या नोकऱ्या, ते शिक्षण, हे सगळं कराच, पण पहिल्यांदा पहिल्यांदा कुठेतरी संघटित व्हायचं असेल, तर ह्याला आकार यायचा असेल, आणि त्या जुन्या सगळ्या जुनं जाऊ द्या मरणा लागू नये. जुनं जे आहे ती जळमटं सगळी जाळून टाका, नव्या पिढीच्या हातामध्ये मशाल द्या, आणि त्याने सांगा की गो अहेड. दर्शकांनो, हा नवा आयाम आणि नवा संदेश, नवा मेसेज या ठिकाणी उपप्रकार लक्ष्मण माने जे पद्मश्री आहेत, त्यांच्या माध्यमातून तमाम समाजातल्या नवतरुणाईला हा एक चांगला संदेश आहे. खरं तर आम्हाला एक सुखकारक मंगलमय जीवन जगायचं असेल, धम्ममय आयुष्य या ठिकाणी व्यतीत करायचं असेल, तर धम्म दीक्षेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून प्रत्येक तरुणानं या ठिकाणी श्रामणेर व्हावं, दीक्षित व्हावं, आणि बुद्धाच्या या अटीवरती आपलं जीवन यापन करावं. एक चांगला मेसेज या ठिकाणी लक्ष्मण माने सरांनी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. सर, खरं तर खूप मोठा धावपळ असताना तुम्ही या वयातही एवढ्या स्पिरिटनं हा मेसेज, हा संदेश दिला, वेळ काढला, लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलसोबतच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये जुळलात, आणि आजच्या या पवित्र पावन मंगलदिनी तमाम देशवासियांना आपण या ठिकाणी एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या प्रति मंगलकामना या ठिकाणी व्यक्त केल्या, आणि तथागताचा हा विचार सातत्यानं पेरत राहू अशा पद्धतीनं एक याचना, एक अपेक्षा घेतली, त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आपण आला सर, जुळलात आमच्यासोबत. लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच्या वतीनं खरंच मनस्वी आपलं या ठिकाणी हार्दिक आभार आहे, धन्यवाद. आणि लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल आपण बघत राहा, आपलं हक्काचं टी व्ही चॅनल आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन स्वराज सोबत. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.